हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की परमेश्वरानं आजचा हा शब्बात दिन आपल्याला पवित्रपणे पाळण्यासाठी या सियोन पवित्र स्थानामध्ये आणलेला आहे. आणि देव जेव्हा आपल्याला आणतो तेव्हा देव आपली भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. देव आपला मुख प्रकाश पाडतो, देव आपलं तेज प्रगट करतो आणि आपल्याला तो दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा देवाचं दर्शन आम्हाला मिळतं तेव्हा प्रियानो आमचं मुख प्रसन्न होतं, आमच्यावर त्याचं तेज येतं आणि आम्ही अभिषिक्त होतो. कारण देव आत्म्याच्याद्वारे प्रियानो आम्हावर अभिषेक करतो. देव वचन पाठवून आमच्या हृदयामध्ये वसतो आणि ही देवाची करुणा आणि कृपा आहे प्रियानो. परमेश्वराने दिलेला शब्द अभिवचन आहे प्रियानो. आणि म्हणून आज तुम्ही खूप चांगले प्रिय लोक आहात की परमेश्वराला भेटण्यासाठी, त्याचं गुज ऐकण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या आराधनेसाठी आपण पवित्र स्थानी एक कुटुंब म्हणून, एक मंडळी म्हणून येतो. कारण येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलेलं आहे, जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नामात एकत्र येतात तिथं मी आहे. माझ्या प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्यानं आपल्याला अभिवचन दिलं आहे की दोघे तिघे माझ्या नामात एकत्र येतात तिथं मी आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं आपल्याला अभिवचन दिलं आहे की तो शब्बाताचा धनी आहे आणि शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो म्हणतो तो पवित्रपणे पाळा. आणि त्यामुळं शब्बात दिनी तो पवित्र स्थानी आपल्या पवित्र निवडलेल्या प्रियजनांची भेट घेण्यासाठी देखील तो हजर असतो. प्रियानो, कदाचित तुम्ही म्हणत असाल काय मला एकट्याला देवाचं दर्शन आणि भेट होणार नाही काय? नक्की. म्हणूनच येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तू आपल्या बंद खोली जा आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा पिता तुला काय देईल? दर्शन देईल. माझ्या बहिणीनो, माझ्या भावानो, आपण एकटा असो किंवा आपण परिवारासहित असो किंवा मंडळी समेत असो, आम्ही त्याच्याकडं येणं, आम्ही त्याची प्रार्थना करणं, भक्ती करणं, त्याला आळवणं, त्याचं सहाय्य मागणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज तुम्ही आलेला आहात कारण तुम्ही अनुभव घेतलेले लोक आहात. येशू चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात. येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात. त्याची कृपा, त्याची दया युगानुयुग आहे याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात. पाप क्षमेचा अनुभव तुम्हाला आणि मला आलेला आहे. व्याधीमुक्त केल्याचा अनुभव आलेला आहे. अनेक चढ उतारातून येशू ख्रिस्तानं आम्हाला सांभाळल्याचा अनुभव आहे. स्वतःच्याच लोकांनी धिक्कारलं, नाकारलं, परंतु येशू ख्रिस्तानं आम्हाला स्वीकारल्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, इथं जमलेल्या प्रत्येकासाठी वेगवेगळे अनुभव आहेत की येशू ख्रिस्त कशा प्रकारे आम्हाला उराशी जवळ घेतो, कशा प्रकारे तो आम्हाला उचलून घेतो, वागवतो, वाढवतो आणि परमेश्वर आम्हाला सांभाळतो, सुरक्षित ठेवतो. याचा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कारण तो प्रत्येकाची वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक परिस्थिती जाणणारा ख्रिस्त आहे. तो दुरून पाहतो आणि जवळ येतो. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला भेटण्यासाठी येतो, तो आम्हाला देण्यासाठी येतो, तो आमची झोळी भरण्यासाठी येतो, तो आमचं मन जे उदास आहे ते प्रसन्न करण्यासाठी येतो. जी आमची पावलं कुठेतरी घसरत आहेत किंवा लटपटत आहेत ती स्थिर करण्यासाठी येशू येतो. जेव्हा लोक जगाचे आम्हाला धोका आणि धक्का देतात त्यावेळेला तो त्या धक्क्यातून आणि धोक्यातून सांभाळण्यासाठी येतो. म्हणून त्याने स्वर्ग सोडला, मानव रूप धारण केलं, तुमच्या आणि माझ्या सारखा तो मानव झाला यासाठी की प्रियानो, तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी आम्हाला पाडत आहेत, कोणत्या गोष्टी आम्हाला निराश करत आहेत, कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आणि तुमचा परिवार खचलेला आहे हे जाणून घ्यावं म्हणून येशू ख्रिस्तानं स्वर्ग सोडला, पित्याचं घर सोडलं आणि तुमचं घर त्यानं आपलं घर बनवलेलं आहे.
तुमचं शरीर त्यानं आपलं मंदिर बनवलेलं आहे. तुमची लेकरं त्यानं आपली लेकरं बनवलेली आहेत. तुम्हाला तो आपल्या मुलांसमान प्रेम देत आहे. प्रियानो, ही घटना स्टोरी नाहीये, हे सत्य आहे, ही वास्तवता आहे की येशू आला, त्यानं दिलं, ते आम्ही घेतलेलं आहे. त्यावेळेला त्यानं आंधळ्यानं हाक मारली, प्रभूजी, गुरुजी, आम्हावर दया करा. लोक त्यांना अडवत होते, लोक त्यांना थांबवत होते, पण येशू ख्रिस्तानं त्यांचा तो कळवळ्याचा धावा ऐकून तो थांबला. ज्याला डोळे नाहीत ना, त्याला सगळा जग अंधार आणि अंधाराच असतं प्रियानो. परंतु आंधळ्याचा अंतर्भाव जाणणारा हा दिव्य ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची दृष्टी, त्याचा स्पर्श इतका खोल आणि महान आहे की आंधळ्याला देखील नेत्र उघडायला देव भाग पाडतो. प्रेज द लॉर्ड. ज्या स्त्रीनं सगळीकडे उपचार करून बघितले होते, पुष्कळ तिनं पैसा खर्च केला, पुष्कळ तिनं वेळ गेला, परंतु जगामध्ये तिच्या लक्षात आलं मला कोणी बरं करू शकत नाही. हा रक्तस्राव वाढतच चाललेला आहे, आता मरणाशिवाय पर्याय नाही. प्रियानो, बरेचदा आमची परिस्थिती, कधी कधी आम्ही अशा टोकाला, अशा परिस्थितीला येऊन पोहोचतो की त्याला सगळ्या जगाच्या वाटा, नातेवाईकांच्या वाटा, लोकांच्या वाटा आणि दरवाजे आम्हासाठी बंद होतात. परंतु आज आनंदाची बातमी आहे, तो आमच्यासाठी यू टर्न असतो की आम्ही देवाकडे वळावं, आम्ही येशूच्या गर्दीत शिरावं, आम्ही विश्वासणाऱ्यांकडे यावं. रक्तस्रावी स्त्री, तिने ऐकलं येशू या गावात येणार आहे. तिने ऐकलं येशू व्याधीमुक्त करणारा देव आहे. तिने ऐकलं आंधळ्यांचे त्यानं डोळे उघडलेत, पाप्यांना त्यानं क्षमा केलेले, पुष्कळ गोष्टी तिने ऐकला. बायबल सांगतो ऐकल्यानं विश्वास वाढतो, ऐकल्यानं विश्वास वाढतो. परंतु जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, आम्ही देवाचे चमत्कार ऐकतो, देवानं आमच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात केलेल्या गोष्टी ऐकतो आणि आम्ही विश्वास धरतो, हे फार महत्वाचं आहे. परंतु बायबल देवाचं वचन सांगतं प्रियानो, विश्वास आकृतीशिवाय मृत आहे. जसं शरीर आत्म्याशिवाय निर्जीव आहे. प्रेज द लॉर्ड. आपण शरीरात आहोत म्हणून आपल्या घरातील लोकांना आम्हाला ठेवलंय, समाजात ठेवलंय, कामाच्या ठिकाणी ठेवलंय. आम्ही जर पुतळे असतो, माती असतो, आम्हाला कोणी वागवून घेईल का? आज तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुमच्यामध्ये जीव आहे. तुम्ही डोळ्यांची हालचाल करता, तुम्ही नाकाने श्वास घेता, हाताने काम करता, पायाने धावता, पळता, म्हणून कोणीतरी तुम्हाला घरात, कामाच्या ठिकाणी, समाजात ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला श्वास दिला, आत्मा दिला, म्हणून या पुतळ्यामध्ये, या मातीच्या शरीरामध्ये तो जीव आला, आत्मा आला आणि आम्ही जिवंत आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही जिवंत आहोत. हा जिवंतपणा आमच्या जीवनाचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही जिवंत आहोत तर आम्ही डोळे उघडले पाहिजे. जर आम्ही जिवंत आहोत तर बोललं पाहिजे. जर आम्ही जिवंत आहोत तर हातानं काम केलं पाहिजे, एकमेकाला प्रीती केली पाहिजे, आम्ही पावलं आमची टाकली पाहिजेत. पण आम्ही जिवंत असून जर डोळे उघडत नाही, आम्ही जिवंत असून तोंड उघडत नाही, हातानं काम करत नाही, एकमेकाला घट्टमिठी मारत नाही, पावलं टाकून पुढे जात नाही, तर काय आम्ही जिवंत आहोत का? नाही, मृत आहोत. प्रियानो, देवाला ते लोक आवडतात ज्यांना परमेश्वरानं जिवंत बनवलेलं आहे, जिवंत ठेवलेलं आहे, आणि ते देवाकडे पाहतात, ते देवाशी बोलतात, ते देवाला मिठी मारतात, ते देवासाठी धावतात, ते देवाकडे मागतात, ते जिवंत आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु फक्त तोंड
अन्नासाठी उघडत असाल आणि प्रार्थनेसाठी नाही, जर डोळे फक्त उघडून जग बघत असाल आणि एकमेकांकडे प्रेमाने नाही, जर हात फक्त या जगाच्या कामासाठी वापरत असाल आणि स्तुती आभारासाठी नाही, तर आम्ही जिवंत असून आम्ही मृत आहोत. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानं, देव जिवंत आहे. येशू जिवंत देव आहे. तो जिवंत असा जगात आला, तो जिवंत असा लोकांमध्ये राहिला. त्यानं लोकांना अंधाऱ्यांना दृष्टी दिली, कुष्ठांना शुद्ध केलं, मेलेल्यांना त्याने जिवंत केलं. परंतु जगानं त्याला मारलं, पुरलं. परंतु देवानं, परमेश्वरानं आपल्या पुत्राला तिसऱ्या दिवशी उठवलं. प्राइज द लॉर्ड. तो पुन्हा जिवंत झाला आणि जिवंत झाल्याचा हात, जिवंत झाल्याचा पुरावा त्यानं आपल्या शिष्यांना, मगदलिया मरियमला, जगाला दिलेला आहे. आणि आजही तो जिवंत आहे, कारण तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. पहा, मी मेलो होतो पण युगानुयुग जिवंत आहे. प्रियाने, येशू जिवंत आहे. आणि म्हणून जर तो जिवंत आहे तर आम्ही पण जिवंत असल्यासारखं राहिलं पाहिजे. प्राइज द लॉर्ड. मुखानं त्याची स्तुती करणं, आभार मानणं, प्रार्थना करणं, यासाठी मुख दिलेलं आहे. हे नेत्र त्याला पाहण्यासाठी आसुसलेले पाहिजेत. हे नेत्र गरीब, आजारी, अनाथ, पोरक्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नेत्र, डोळे थबकले पाहिजे, आपले अश्रूनं भरले पाहिजेत. हे हात कष्ट करून स्तुती करण्यासाठी, एकमेकाला मदत करण्यासाठी हात जिवंत असले पाहिजेत. ही पावलं त्याच्या सुवार्थ कार्यासाठी, ही पावलं नेहमी चपळतेनं अनेकांच्या समस्या अडचणीमध्ये धावण्यासाठी, प्रियानो, तुमच्या पावलांचा उपयोग झाला पाहिजे. तेव्हा देव तुमच्यामध्ये, तो जिवंत येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहून तुमचं जीवन उंचावितो, तुमचं आयुष्य वाढवतो. तो तुम्हाला या जगामध्ये जिवंत असल्याचं इतरांना दाखवतो. प्रेज द लॉर्ड. आज काही लोक जिवंत आहेत, पैसा भरपूर आहे, परंतु त्यांच्याजवळ शांती नाही. त्यांच्याजवळ घरी मोठी आहेत पण घरात आनंद नाही. आज त्यांच्याजवळ पुष्कळ पद आहेत, परंतु प्रियानो, ते इमानी नाहीये. परंतु तुम्ही आणि मी, जे येशू ख्रिस्ताचं जीवन आम्ही लाभलेलं आहे, मला जे येशू ख्रिस्ताचा कळवळा लाभलेला आहे, जे येशू ख्रिस्ताचा आनंद लाभलेला आहे, जे येशू ख्रिस्ताची शांती लाभलेली आहे, ते आज आमच्या हृदयात आम्ही शांती धारण केलेले लोक आहोत. आज आमच्या डोळ्यामध्ये प्रेम भरलेलं आहे. आज आमच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. आज आमच्या पावलामध्ये बळ आहे. पण माझ्या बहिणी, माझ्या बंधूंनो, तू आणि मी एक मनुष्य म्हणून नाही, तर ख्रिस्ताचं लेकरू म्हणून जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जिवंत आहोत फक्त श्वास घेतो म्हणून नाही, ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या जगामध्ये अनेक आजार आले पण आम्ही मेलो नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक अपघात आलेत परंतु आपण मेलो नाही. अनेक चढउतार आलेत पण आपण संपलो नाही. याला कारण त्यानं फक्त आम्हाला खाण्यासाठी, पिण्यासाठी, जगामध्ये जगण्यासाठी ठेवलेलं नाही, तर त्याला जगामध्ये आम्ही प्रगट करावं. आमच्या जगण्यानं त्याचा महिमा व्हावा, त्याचं गौरव व्हावं. तुमचं जगणं आणि तुमचं आणि माझं जिवंतपण या जगासाठी एक साक्ष असावी म्हणून त्यानं जिवंत ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल म्हणतो, आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही म्हणाल का की मी जगतो असा नाही? मी जगतो असा नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे. मी वधस्तंभावर माझा स्वभाव, माझं सर्व भूतकाळातलं पाप म्हणा, माझ्या सर्व भूतकाळातल्या गोष्टी येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर वाहून नेलेले आहे. मी गाडलो पापाला, मी गाडलो मरणाला, मी गाडलो जुन्या चालीरीतीला, सर्व जुन्या स्वभावाला, आणि आता
माझा ख्रिस्त जो मरणातून उठला आहे आणि जिवंत आहे, त्याच्यामध्ये मी जिवंत आहे. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद आहे. प्रिय बहिणी, निराश होऊ नकोस. प्रिय बंधूंनो, निराश होऊ नका. आज तुम्ही शरीर धारण केले म्हणून नाही, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्मा धारण केलेले आहात, तोपर्यंत शरीरामध्ये आजार येईल पण मरणार नाही, गरिबी येईल पण नाश पावणार नाही, कारण तो पवित्र आत्मा तुम्हाला निभावून नेईल. राबा शाकारा महालारी यंदाला राबा. तुम्ही उत्तम ते आपल्या लेकरांना द्याल, तुम्ही उत्तम ते अन्न खाल, तुम्ही लोकांना उपदेश कराल, प्रार्थना कराल आणि ते वाचतील. म्हणून देवानं तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. देवानं तुमच्यामध्ये सामर्थ्य घातलेलं आहे. त्या मुलाला शांत करा, तिथं काय तर टाकतोय फेकतोय वरती. माझ्या प्रियांनो, इकडे लक्ष द्या. आज फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, की देव मंडळीवर कशी कृपा करतो. पवित्र शास्त्रातून करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय, दुसरे पत्र 8वा अध्याय, पावलाचे करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय 1 ते 7 या वचनावर आज आपण मनन करणार आहोत. आजचा संदेश आहे की देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. प्रियानो, कृपा ही फार महत्वाची आहे. पहा, येशू ख्रिस्ताची कृपा मंडळीवर कशी आणि कधी होते. वाचा. बंधुजन हो, पाऊलाचे करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय, बरोबर आहे. वाचा, सगळ्यांनी लक्ष द्या. पाऊल काय म्हणताय? बंधुजन हो, मासोदिनियातील, तिथं जेवढ्या त्या मासोदिनियातील मंडळ्या होता, त्या सगळ्या मंडळ्यावर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला सत्य कळवितो. आणि काय ती कृपा आहे मंडळीवर झालेली? कान देऊ नाही का? आजचा संदेश काय आहे? देवाची कृपा. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काय पाहिजे? आम्ही म्हणतो, देवा माझ्यावर कृपा कर, हे परमेश्वरा माझ्या परिवारावर दया कर, आम्हावर करुणा कर. प्रियानो, कृपा फक्त देवच करतो. प्रेज द लॉर्ड. आणि देव कृपेचा देव आहे. देव दयाळू देव आहे. देव करुणा करणारा देव आहे. मासोदिनियातल्या मंडळ्या होत्या आणि मासोदिनियातल्या मंडळीवर देवानं कशी कृपा केली, पाऊल हे सत्य या पवित्र शास्त्रात नमूद करत आहे. आज तुम्ही मी या सियोन मंडळीत आहोत. परमेश्वराची एक कृपा मंडळीवर, एक कुटुंब म्हणून आपल्यावर आहे. आणि आज जर तुम्हाला कृपा तुमच्यातली वाढावी, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनात, तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, तर प्रियानो, आजचा संदेश फार महत्वाचा आहे. कारण देव कृपेचा देव आहे. देव दयाळू आणि देव करुणा करणारा देव आहे. देवाच्या कृपेशिवाय आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पाऊल करितच्या मंडळीला सांगत आहे की, आणि तो पवित्र आत्मा आज आम्हाला बोध करत आहे की देव कशी कृपा करतो. बंधुजन हो, देवाच्या करुणामध्ये मी तुम्हाला सांगतो काय म्हणतो, मासोदिनियातल्या मंडळावर झालेली देवाची कृपा आम्ही तुम्हाला कळवितो. काय झालं? कशा प्रकारे कृपा झाली त्या मंडळीवर? ती अशी की ती मंडळी संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक. जुन्या बायबल मधून कोणीतरी जरा प्लीज वाचा. असू दे, वाचा. बरं, वाचा सिस्टर. संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक आणि त्यांचं त्या दारिद्र्याच्या, गरिबीच्या, आर्थिक बिकट अवस्थेमध्ये मंडळी होती. काळजीपूर्वक आहे का? एक मिनिट. काय होतं? मासोदिनियाची मंडळी, हॅलो, ज्या मंडळीमध्ये प्रार्थना, भक्ती, एकत्र येणं सर्व चालू होतं. साक्ष देणं असेल, दानार्पण जे काही आहे ते सगळं
देवाच्या नियमाप्रमाणे, विधीप्रमाणे हे लोक एकत्र येऊन करत होते. परंतु या मंडळीमध्ये काही पेच प्रसंग असे निर्माण झाले की प्रियानो, त्या मंडळीमध्ये लोकांच्या मध्ये मोठी संकट आलीत. आज कदाचित तुम्हाला एक परिवार म्हणून देवाने सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवला असेल, देवाला धन्यवाद असो. परंतु प्रियानो, कदाचित तुमच्या बाजूला उजव्या किंवा डाव्या बाजूला बसलेल्या बहीण भाऊ किंवा या ठिकाणी आलेली काही कुटुंब असतील, आज ती संकटात आहेत. शारीरिक आजारपण असेल, मानसिक दबाव असेल, शैतान भीती दाखवत असेल, कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ्य नाही, आर्थिक पैसा टिकत नाही, असं परिस्थिती असणारे वेगवेगळे कुटुंब चर्चमध्ये येतात. त्या सर्वांसाठी गुड न्यूज ही आहे की देव पाहताना तुम्हाला नाही मला एक कुटुंब, एक मंडळी म्हणून पाहतो. आणि प्रियानो, जर एखाद्या बहिणीला, एखाद्या बंधूला परमेश्वरानं त्याच्या कृपेनं संकटातून बाहेर काढलेला आहे, कर्जाच्या, पैशाच्या, तर तोच परमेश्वर, तोच तीच कृपा इतरावर करणार. आणि जे आज आर्थिक संकटात सापडलेले आहेत, कर्जामध्ये आहेत, त्यांना देखील देव काय करणार? संकटातून बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. ही कृपा आहे. आज काही कुटुंबामध्ये आजारपण असेल, परंतु काही कुटुंबामध्ये आरोग्य आहे. परंतु जो आजारी असणारी कुटुंब जर प्रभूच्या मंडळीमध्ये येऊन प्रार्थना करतील, तर ज्या परमेश्वराने ज्या कुटुंबांना आरोग्य दिलेलं आहे कृपेनं, तोच अभिषेक कृपेचा देव त्या कुटुंबावर करणार जे आजारी आहेत. जी काही कुटुंबामध्ये वादविवाद, वैर आहे एकमेकांमध्ये, परंतु काही कुटुंब शांतीने आणि प्रीतीने राहत आहेत. परंतु आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून मंडळीमध्ये येऊन जेव्हा प्रार्थना भक्ती करो, तेव्हा तो परमेश्वर कृपेचा देव, ज्या घराला शांती आनंद आहे आणि ज्या घरामध्ये वादविवाद आहे, त्यांच्यावर पण देव कृपा करणार आणि त्यांची घरं आनंदाने शांतीने बनवणार. प्रेज द लॉर्ड. प्रॉब्लेम कुठे आहेत? की संकटाच्या वेळेला आजारपण आलं की आम्ही चर्चला यायचं थांबतो. वादविवाद घरामध्ये झाले की प्रियानं आम्ही चर्चला यायचं बंद करतो. ही सैतानाची योजना आहे. कारण त्याला माहित आहे की मग ही कुटुंब तो आजारपण घेऊन चर्चमध्ये जातील, प्रार्थना करतील आणि देव कृपेने त्यांना आरोग्य देईल. आणि म्हणून काही लोकांना सैतान काय करतो? देवाच्या कृपेमध्ये येऊच देत नाही, यासाठी की त्यांनी आजारातून मुक्त व्हावं. काही कुटुंबांना देव पैशाच्या संकटामध्ये असताना त्यांना वाटतं मी चर्चला न जाता जास्त काम जर करायला लागलो तर माझं काय होईल, जरासं कर्ज नील होईल. म्हणून सैतान त्यांना काय करतो? कामामध्येच कामच करायला लागतो, त्यांचं काम घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काही लोकांना सैतानानं संकटात, आर्थिक संकटात रविवारी पण कामाला गुंतवलेलं आहे. काही लोकांनी आज उठताना विचार केला असेल, आज मला मिटिंगला जायचंय, त्यामुळं इथं सकाळी शब्दातला आलो आणि मिटिंगला गेलो तर मग माझं काय होईल, माझा पैसा, माझं काम बुडेल. मग काही लोकांच्या विचार सकाळीच डोक्यात सैतानं घातला, आज तू मिटिंगला जाणार आहेस ना, मग कशाला चर्चला जातोस? आणि म्हणून तिथं अडकवलेले आहेत लोक. मी मगाशी मेसेज लिहिला, मी प्रार्थना केल्यावर मला हे लक्षात आलं, मी एक मेसेज लिहिलाय सियोन ग्रुपवर. जे शब्दात आज पाळत नाहीत आणि मिटिंगला येतात ते व्यर्थ आहे. जाऊन सांगा त्यांना, तुमच्या नवऱ्याला जाऊन सांगा, तुमच्या पत्नीला, तुमच्या आई वडिलांना, आज जे शब्दातला आले नाहीत आणि मिटिंगला येतील ते व्यर्थ आहे. शब्दात दिवसाची आठवण पवित्रपणे ठेवा. शब्दाची आठवण ठेवली पाहिजे. मिटिंग आहे. आज मला लग्नाला जायचंय संध्याकाळी, म्हणून मला जरा फ्रेश, सकाळी मस्त मी फ्रेश होतो, काहीतरी लावून तोंडाला मेकअप करून झोपतो. का मला संध्याकाळी लग्नाला जायचंय, मला बात घ्यायचा आहे. तुला बात घ्यायचा आहे, बातच घे, पण तुझी बात फार निराळी आहे. हालेलुया. तुझी बात फार निराळी आहे. बातपेक्षा देवाची साथ महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही धन्य आहात. या सगळ्यांसाठी टाळ्या वाजूया जे आज मीटिंगला जाणार की न जाणार पण शब्दादिनिमित्त येणार. प्रेज द लॉर्ड. हा विचार देवानं पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यात घातला म्हणून तुम्ही धन्य आहात, म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात.
तुमचे आशीर्वाद कोणीच तटवू शकत नाही, ना सैतान तटवू शकत नाही, ना शेजारचा माणूस, ना कोणी दुश्मन तटवू शकत नाही. प्राइज द लॉर्ड. तुमची बातच निराळी आहे. प्राइज द लॉर्ड. तुम्ही विशेष लोक आहात. हालेलुया. तुमच्या पण डोक्यात विचार येतात, नाही असं नाही, पण तुम्ही म्हणता हे सैताना मी शब्बातला निघालोय. प्राइज द लॉर्ड. हो माग. हालेलुया. मग अशी गीत, सुंदर गीत गायलं. कुठलं? सैतानचं नाव कुठं आहे? नीचे नीचे नाही, कुठलं गाणं ते? यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान तुमच्या जूतों के नीचे आहे, पण जे आले नाहीत ना त्यांच्या पीछे आहे. तुमच्या नीचे आहे आणि त्यांच्या पीछे आहे. घरी गेलो सांगा, बाबा पीछे मोड़ और देख, उसको धमका, त्याला धमकवा. म्हणून याकोब म्हणतो ना, यास्तव देवाच्या पास्टरांच्या नाही, माझा फक्त सन्मान करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला प्रेम द्या, माझ्याकडे बघून हसा, स्माईल द्या. मला आनंद वाटतो माझ्याकडे बघून जे हसतात, समाधानी, मला आनंद वाटतो, आहे का नाही? काल मी स्पर्धा बघितल्या, एवढ्या छोट्या छोट्या कुत्र्यांच्या स्पर्धा, छोटी छोटी फॉरेन कंट्रीची छोटे छोटे डॉग, ते काय पण स्पर्धा घेतात. आणि त्यांची सगळ्यांची कुत्री, ते डॉग कुत्री म्हणायचं, लॉयन म्हणायचं, कुणाला काय काय म्हणायचं. कुत्र्याला कुत्रं म्हणायचं. आमच्याला नुसतं कुत्रं नाही, हाड आणि काय काय म्हणत झालेलं. हाड का म्हणतात ते मला समजलं नाही, पण परवा समजलं स्वप्नील. हाड म्हणतात, म्हणजे ते कोणतं कुत्रं हाड खात होतं, हाड. तर ते काय झालंय, हाड म्हणजे धमकावण्यासाठी शब्द असा झालाय ते, पण ते अजून गेलेलं नाही. ते हाड कुठं आहे, हाड म्हणतंय ते. हालेलुया. समजलं नाही, चांगली गोष्ट आहे. ती बाई त्याला काय म्हणली होती, हाड. अरे मी तुला टाकलंय ते हाड. त्याला काय, त्या लोकांना ते हाड म्हणून तिनं रागानं म्हटलं हाड, म्हणून ते हाड टाकूनच पेलं. प्राइज द लॉर्ड. प्रेमानं जर म्हटले असते तर हाड, तुला पडली धाड. हालेलुया. बिचारा घाबरलं होते. हाड म्हटल्यावर जोरात म्हटलं. शब्द कसा होता, चांगला होता. हाड मांसाचं हाड होतं, पण जोरात बाई किंचळली, त्यामुळे ते कुत्रं काय केलं, निघून गेलं. तेव्हापासून ते लोक, ते कुत्र्याला पण ते रेकॉर्डिंग झालंय, हाड म्हटलं की मी काय करायचं, तिथंच टाकायचं, पळायचं. प्राइज द लॉर्ड. तसं सैतानानं पण आम्हाला काय केलेलं आहे, असंच काहीतरी केलेलं आहे. शब्दात पळ. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. ला 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 मेरा यीशु विजयी है. जो मेरा यीशु विजयी है. नीचे शैतान का नाम है, यीशु के नाम मैंने उसे मारा है. नीचे सबसे नीचे शैतान का नाम है, यीशु के नाम मैंने उसे जूतों से मारा है. हालेलुया. प्रियानो, सैतान तुम्हाला घाबरतो, परंतु आम्ही काय करतो, आम्ही सैतानला घाबरतो. घाबरू नका माझ्या प्रियानो. याकोब म्हणतो, यास्तव तुम्ही देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. गेलेला आहे तो दुरून फक्त बघतो. काय बघतो, आज शब्दातला जाण्याची इच्छा कुणाच्यात नाही, त्याला बघतो आणि मग हळूच जवळ येतो आणि आपले विचार देतो. तो दुरून बघतो. काय बघतो, आज सकाळी लवकर उठायची कुणाची इच्छा नाही आणि हळूच चादरीत घुसतो.
आळस देतो त्याला, बरं वाटतं चादरीत, आणि भारी एसी कंडिशन वाटतं त्याला. त्याचं काम ते आहे, चादर काढूच नको म्हणतो तो. आत्ता कुठेतरी 10 वाजलेत, प्रेज द लॉर्ड. तू गेल्याशिवाय चेअर चालू होत, तो दुरून बघतो अजून कोण मोबाईलवर आहे, अजून काहीतरी नवीन नवीन तो पाठवतो, आणि मग तो मोबाईल करत करत 10:30 कधी वाजलं समजत नाही. हॅलो, सैतान दूर आहे पण देव जवळ आहे, विसरू नका. प्रेज द लॉर्ड. त्याची कृपा तुम्हावर आहे, त्याची कृपा आम्हाला इथं आणते, त्याची कृपा इथं आणून आम्हाला काय काय देते. मासुदिनीची मंडळी होय ती संकटात होती, काळजी बरं काही ग, आर्थिक संकटात सापडली होती, कौटुंबिक संकटात सापडली होती. हॅलो, मंडळीमध्ये काही संकट होती. आज ही मंडळीमध्ये प्रियजनांनो, तुमच्यापैकी काही बहिणी आजारपणामुळं, काही बंधू आर्थिक समस्यामुळं, काही कुटुंब वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतील, संकटात अडकलेले आहेत. परंतु त्या प्रत्येक बहिणीला, बंधूला, कुटुंबाला देवाच्या कृपेची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की मी देवाच्या कृपेत येणं, मी पवित्र स्थानी येणं, मी देवाच्या अधीन होणं, मी परमेश्वराला म्हणणं की देवा माझ्या कृपा कर, परमेश्वरा माझ्या परिवारावर कृपा कर, परमेश्वरा माझ्या लेकरावर कृपा कर, हे परमेश्वर ईश्वराच्या माझ्या उद्योगावर कृपा कर. यासाठी देवानं आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून तो म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. देवाची कृपा आम्हाला पुरेशी आहे, जगाची कृपा नाही प्रियानो. मंडळी संकटात होती, दारिद्र्य, आर्थिक समस्या, मंडळीमध्ये अनेक लोकांमध्ये त्यांच्या कुटुंबात प्रॉब्लेम होतं. परंतु काय झालं, बायबल सांगतं संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक झाला. प्रेज द लॉर्ड. संकटात असतानाच मंडळीला काय प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला चर्चमधील लोकांना. आता तुम्ही म्हणा पाळ साहेब, संकटात आनंद कसा काय आला? आणि दुसरी गोष्ट, ते दारिद्र्यामध्ये होते. कशामध्ये होते? दारिद्र्यामध्ये, कर्जामध्ये, घरासाठी काढलेला असेल, अनेक गोष्टीसाठी. आज आपल्याला देखील काही आर्थिक समस्या, हप्ते जात नाहीत, पुरेसा पैसा हातात टिकत नाही, शिक्षणासाठी लेकरांना पैशाची गरज आहे. माझ्या बहीण भावांनो, मला आज सांगू द्या, जे तुम्ही संकटात आहात, आजारपणामुळे, कौटुंबिक समस्यामुळे, वादविवादामुळे, आर्थिक संकटामुळे, आज तो परमेश्वर तुमच्यावर कृपा करेल. जेव्हा देवाची कृपा उतरून येते तेव्हा त्या संकटात देव आमचा आनंदाचा अतिरेक करतो. जेव्हा देवाची कृपा आमच्यावर उतरून येते तेव्हा आमचं दारिद्र्य निघून जाऊन आम्हाला संपत्ती प्राप्त होऊन आम्ही समृद्ध बनतो. पण त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे? काळजी बरं काय का, मासुदिनीची मंडळी संकटात होती पण आनंदाचा अतिरेक झाला. मासुदिनीची मंडळी कशी होती? दारिद्र्यात होती. झोपू नका, कान आणि वचनाकडे डोळे लावा. दारिद्र्यामध्ये होती, परंतु काय झालं, त्यांची औदार्य संपत्ती वाढली. कशामुळं? तिसरं वचन, कारण संकटाच्या वेळेला, गरिबीच्या वेळेला या मंडळीतील बहिणींनी, भावानी एक विश्वासाचं पाऊल उचललं. कोणतं पाऊल आहे? त्यांनी शक्तीप्रमाणे, हॅलो, युक्तीप्रमाणे नाही. हॅलो, आम्ही बाहेर शक्ती वापरतो आणि चर्चमध्ये आल्या युक्ती वापरतो. दानार्पणची बॅग आली, पाकिट उघडतो, त्यातली कमीत कमी आकडा असलेली नोट आम्ही त्यात टाकतो. ही शक्ती म्हणायची का युक्ती म्हणायची? आणि तिथं सैतान आम्हाला काय करतो? कृपा कमी करून टाकतो आमची. हॅलो, भक्तीची वेळ येते तेव्हा आम्हाला तो घरामध्येच काय करतो? अडखळण आणतो, अडचण निर्माण करतो, यासाठी की या भक्तीमध्ये आम्हाला मुक्ती मिळू नये. म्हणून वर्षानुवर्षे, महिने महिने, अनेक शब्दात झाले, काही लोकांना सैतानानं भक्तीमध्ये तो येण्यासाठी त्यांना अडवत आहे.
भक्ती हे अर्पण आहे प्रियानो. फक्त तुमच्या पाकिटमधलं अर्पण देणं हे अर्पण नाहीये. माझं गैर अंडरस्टँडिंग करून घेऊ नका. परमेश्वराची कृपा कधी होते? जेव्हा मी शब्दात पवित्रपणे पाळतो. वेळेमध्ये उपासनेला येऊन उपासना एक अर्पण देतो. वेळेमध्ये उपासनेमध्ये येऊन आपल्या कष्टाचं कमाईचं दान एक अर्पण देतो. वेळेत तिथं येऊन आपल्या वेळेचं अर्पण करतो. वेळेत तिथं येऊन आमच्या अश्रू, आमच्या हात उभारणं, आमचं अंतकरण आम्ही उघडून परमेश्वराला समर्पण करतो. तेव्हा देव कृपा करतो प्रियानो. ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून माझ्या बहीण भावानो, आजचा संदेश लक्षात घ्या की देव कृपेचा देव आहे. तुमची कृपा तुमच्या घरापासून इथं येईपर्यंत देव कृपा करत राहतो. परंतु आज तुम्ही त्याच्या कृपेनं तुमच्या संकटातून तुमच्या आनंदाचा अतिरेक व्हावा, तुमचं दारिद्र्य जाऊन तुम्हाला विपुल धन समृद्धी मिळावी अशी तुमची इच्छा आहे काय? तर त्याच्या कृपेत या, त्याची कृपा ओळखा. संकट सैतान आम्हाला त्याच्या कृपेत येऊ देत नाही. मला पाहण्यासाठी नाही, माझं ऐकण्यासाठी नाही. शब्दादिनी परमेश्वरानं विशेष कृपा ठेवलेली आहे. पवित्र स्थानी देवानं विशेष कृपा ठेवलेली आहे. विश्वासणाऱ्यांच्या मध्ये जेव्हा आम्ही वेळेत येतो तिथं विशेष कृपा आहे. कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राप्त व्हावी यासाठी परमेश्वर हा शब्दात ठेवलेला आहे. तुम्हाला आरोग्य मिळावं ही देवाची इच्छा आहे. तुम्हाला सामर्थ्य मिळावं ही देवाची इच्छा आहे. तुमच्यातलं दुःख जाऊन तुम्ही आनंद मिळावा ही देवाची इच्छा आहे. तुमच्यातलं आजार जाऊन आरोग्य मिळावं ही देवाची इच्छा आहे. तुमच्यातलं आळस जाऊन तुम्ही क्रियाशील बनावं ही देवाची इच्छा आहे. तुमच्यातला अविश्वास जाऊन तुम्ही विश्वासाने भरलं जावं ही देवाची इच्छा आहे. तुमच्यातली भीती जाऊन तुम्हाला सामर्थ्य आणि एक स्फूर्ती यावी ही देवाची इच्छा आहे. हॅलो, तुमची इच्छा आहे काय की परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, लेकरावर कृपा करावी. ती कृपा आहे, ती कृपा आहे प्रियानो. ती कृपा कुठून सुरुवात झाली मी तुम्हाला सांगेनच. पण ह्या मंडळीची अवस्था काय होती? होय, ती प्रार्थना करणारी, भक्ती करणारी, अर्पण देणारी, एकमेकाचं ओझं वाहणारी होती. परंतु त्यांच्यावर देखील संकट आली, काळजीपूर्वक ऐका. पण त्यांच्या संकटामध्ये त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे आणि शक्तीच्या पलीकडं, त्यांच्या दारिद्र्याच्या अवस्थेत देखील त्यांनी काय केलं? शक्तीप्रमाणे आणि शक्तीच्या पलीकडं काय केलं? त्यांनी आपण होऊन स्वइच्छेने देवाच्या वचनाप्रमाणे अंतकरणापासून त्यांनी मूठ उघडली. मूठ उघडण्या अगोदर त्यांनी मन उघडलं, त्यांनी आपलं अंतकरण उघडलं, त्यांनी ठरवलं. त्यांनी त्या विधवेला समोर आणलं असेल. त्या विधवेनं आपली सर्व उपजीविका टाकली. त्याने जुन्या घरातल्या विधवेला समोर आणला असेल, जिनं आपल्या घरामध्ये दुष्काळाच्या अवस्थेत देखील देवाच्या सेवकाला भाकर दिली. तिची टोपली, तिचं ती परात आणि तिचं ते मडकं, तेलाची कुपी कधी आटली नाही, तेला पिठाचं मडकं आटलं नाही. ती गोष्ट त्यांनी समोर आणली असेल. प्रियजनांनो, देवाला देत असताना तुमची परिस्थिती काय आहे हे महत्वाचं नाही. परिस्थिती बदलणारा देव आहे, त्याला द्या म्हणजे तो परिस्थिती बदलेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्यांनी काय केलं? शक्तीप्रमाणे, शक्तीच्या पलीकडं आपण होऊन काय दिलं? दान दिलं. देवाच्या दानपेढीमध्ये, देवाच्या त्या पेढीमध्ये त्यांनी काय टाकलं? दान दिले. अशी साक्ष मी देतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने विधवेविषयी साक्ष दिली. दिली का नाही? येशू ख्रिस्त पण सभास्थानात गेला होता तेव्हा तो आपल्या शिष्यानं म्हणतो, पाहिलं का? सर्व श्रीमंतांनी आपल्या श्रीमंतीतून टाकलं, पण त्या विधवेनं आपली सर्व उपजीविका टाकली. येशूने तिच्याविषयी साक्ष दिली. हॅलो माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आजही तो प्रभू येशू ख्रिस्त, आजही तो पवित्र आत्मा, आजही ती देवाची कृपा तुम्हावर होऊ देण्यास तो कारणीभूत आहे. तो पाहतोय,
तो किती दिलं हे पाहत नाही. हॅलो, तो किती दिलं पाहत नाही, किती माघारी ठेवलं हे पाहतो. प्रेज द लॉर्ड. 500चा बंडल माघारी ठेवला, 10ची नोट टाकली हे पाहतो तो. मग 10 पटीनेच मिळणार, 100च्या पटीने नाही मिळणार. हॅलो, द्या, कारण त्याचा नियम काय, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगलं माप हलवून शीग भरून तुमच्या पदरी देतील. वेळेचं दान द्या, स्वतःचं जीवन समर्पित करा आणि आपलं कष्टाचं अर्पण तुम्ही देवाला द्या. मंडळीनं पहिला नियम काय पाळला, शक्तीप्रमाणे. हॅलो, आणि शक्ती पलीकडे आपण होऊन स्वतःहून देवाला मंडळीमध्ये काय दिलं, दान दिलं. त्यांनी दान दिलं. काय झालं, आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, एक कृती अजून काय केली, त्यांनी फार विनंती करून, पाऊल म्हणतो, आम्हाजवळ एक गोष्ट मागितली. काळजीपूर्वक काय का मंडळी हो, आज देवाची कृपा तुमच्यावर होऊ देण्यास देव समृद्ध आहे, देव तयार आहे. किती जणांना देवाची कृपा हवी आहे? प्रेज द लॉर्ड. मी नाही देऊ शकत, देवच आपली कृपा तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु ती कृपा तुमच्यावर व्हावी म्हणून तुम्ही विश्वासाची कृती करणं फार महत्वाचं आहे. हा संदेश फक्त एंटरटेनमेंट नाही, हा संदेश एक आत्मिक उपदेश आहे. हॅलो, जी झोपत आहे त्याने आमेन म्हणा. झोपू नका, बरं वाटतंय ऐकायला. त्यांनी काय दिलं, शक्तीप्रमाणे, शक्तीच्या पलीकडे दान दिली, स्वतःहून दिलं. हॅलो, स्वतःहून दान त्यांनी दिलं. आणि काय केलं, अजून एक त्यांनी विनंती केली सेवकांना. काय विनंती केली, पवित्र जनांची आम्हाला सेवा करायची आणि आम्हाला त्यामध्ये सामील करून घ्या. ही मंडळी काय म्हणत आहे, आम्हाला पवित्र जनांची सेवा करण्यासाठी, जे सुवार्थ सांगतात त्यांची, जे प्रार्थना करतात त्यांची, जे संदेश देतात, भविष्यवाणी करतात, अशा सेवकांची कान इकडे द्या. काळजीपूर्वक ऐका, तुमचे डोळे इकडे तिकडे होता कामा नये. देव कृपेचा देव आज तुम्हाला एक नवीन कृपा आज देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची देखील औदार्य संपत्ती वाढणार आहे. आज परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या कुटुंबाला आनंदाचा अतिरेक होणार आहे. तुम्हाला परमेश्वर तुमचे दारिद्र्य काढून समृद्ध करणार आहे. हालेलुया. अरे वचन कार्य करतं, वचन कार्य करतं, पवित्र आत्मा काम करतो. म्हणून वचन ऐकताना मन आणि अंतकरण तयार ठेवा, रडण्यासाठी, मागण्यासाठी, देवाला विव्हळण्यासाठी. येशू, जशी त्या मासुद्रेच्या मंडळीवर कृपा केली, माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या लेकरावर, माझ्या उद्योग नोकरीवर कृपा कर. संदेश झाल्यानंतर आम्हाला कळवळ्यानं मागायचा आहे. तो येशू ख्रिस्त आज कृपा करेल. आज कर्ज नील होतील, आज शारीरिक संपत्ती मिळेल, आज आर्थिक संपत्ती मिळेल. कारण येशू ख्रिस्ताची कृपा प्रियानो कधी कमी होत नाही, ती रोज नवी होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून विलाप गीत 3:23 मध्ये म्हणतो, देवाचा सेवक, आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची करुणा होय. मंडळीनं दान दिलं, स्वतःहून शक्तीप्रमाणे, शक्तीच्या पलीकडं. आणि दुसरं, त्यांनी देवाच्या सेवकाला काय म्हटले, आम्हाला पवित्र लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही त्यामध्ये सामील करून घ्या. हॅलो, काय आज तुम्ही सेवा करत आहात काय? पास्टरांची, मंडळीतील लोकांची. मी म्हणतो ही सेवा घरापासून पहिल्यांदा चालू करा. तुमच्या घरामध्ये जे वृद्ध आहेत त्यांना पोटभर अन्न वेळेत द्या, ही सेवा आहे. तुमच्या घरामध्ये जो कोणी आजारी आहे त्याला त्यासाठी प्रार्थना करा, त्याची काळजी घ्या, ही सेवा आहे. सासू तापानं पडलेली आहे आणि तुम्ही मोबाईल तापेपर्यंत मोबाईलवर आहे. हालेलुया. मोबाईल तापला आणि मग सासूचा ताप पण तापला, तिला सण होतंय तोपर्यंत ती बसेल आणि मग ती येईल. तापलेली सासू तुम्हाला तापवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो, मोबाईल बाजूला ठेवा, चांगला हाताला येणार नाही अशा ठिकाणी ठेवा 2 तास आणि तिच्या जवळ जा. थंड पाण्याची पट्टी त्या सासूवर किंवा आईवर, वडिलावर, लेकरावर, नवऱ्यावर, पत्नीवर ठेवा. ही सेवा आहे. अहो, येशू ख्रिस्त पेत्राच्या घरात आला की हो, त्यानं त्याच्या सासूचा हात धरला.
कळवळला तो. हॅलो, कळवळला. येशू ख्रिस्त आमचा हात हातात घेतो आणि आमचा ताप निघून जातो, आमचं पाप निघून जातं. परंतु येशू ख्रिस्ताला आमच्या घरात आणणं आमची जबाबदारी आहे. मार्था बडबडी होती, पण ती येशूला घराकडे आणत होती. प्रेज द लॉर्ड. म्हणून मरियाला चान्स मिळत होता वचन ऐकण्याचा. प्रेज द लॉर्ड. मार्थेची बडबड कधीच संपली नाही आणि तिच्या गडबडीनं लाजर मरण पावला. परंतु तीच मार्था गडबड करणारी, जेव्हा तिनं खरी येशूची कृपा पाहिली की येशू ख्रिस्त जेव्हा कबरेजवळ रडला आणि म्हणाला लाजरा बाहेर ये, आणि मेलेला लाजर जिवंत असा बाहेर आला, तेव्हा मात्र मार्था राहिली नाही. मार्था मरीच्या पलीकडे झाली. प्रेज द लॉर्ड. बडबड करणारी, व्यर्थ बडबड करणारी, सेवा करणारी बनली. प्रेज द लॉर्ड. सेवा करणारी बनली. माझ्या बहिणीनं, बंधूनं, किती दिवस बडबड करणार आहात? मंडळीमध्ये, घरामध्ये, कामाच्या ठिकाणी बस झालं वट करणं. सलमोन राजा म्हणतो, वटवटी बायको जवळ राहण्यापेक्षा चर्च पुरवलं, अरण्यवास पुरवला. सलमोन राजा म्हणतोय, मी म्हणत नाही. हालेलुया. तू काय म्हणतो? सतत वटवट करणारी बायको ही गळणाऱ्या ठिपक्यासारखी आहे. बघा, जुन्या घरातली पूर्वी ताट्या लावल्या जायच्या आणि गळतं शेकरायच्या अगोदर लवकर पाऊस यायचा आणि मग ते पाऊस चालल्यानंतर टिप 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 पडायचा पाऊस. आणि मग काय व्हायचं? सारखा आवाज, ना मग ते सारखा आवाज. काही बायका इतक्या घरात वट करतात ना, तो बिचारा म्हणतोय मला 2 घास खाऊ दे की बाई, जरा ग बस की. अक्षरशः ते कावलेलं असतंय. हो, मी लय समाधानी आहे, माझी बायको कमी बडबडते. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी समाधानी आहे. हॅलो. बघा, त्यांचं दिवसभर कष्ट करतात. हो, घरी आल्यानंतर चमचा सुद्धा त्या भाजीत फिरवताना आवाज करू नका. असं वाढा त्याला, चाटून पुसून त्यानं खायला पाहिजे. काही लोक काय असतात, मटणाच्या दिवशी चमचा असा वाजवायचा त्याला वाटायला पाहिजे यात काही नाहीच आहे, बरोबर वाजवतात. ते म्हणते राहू दे तू खा पण माझा जीव तेवढा खाऊ नकोस. चमचा उगाच वाजवू नका. शेपरेटाने काढून ठेवलेले असते आपल्यासाठी. ते आला की चमचा वाजतो. तुम्ही तसे नाही आहे, खूप चांगल्या बहिणी आहात, पण चमचा पण वाजवू देऊ नका. दह्यात कसा घालतो आपण चमचा, आवाज होतो का? माझी बायको अशा दह्यात चमचा घातला का नाही असा वर येतो आणि मग वाढतो. म्हणून मी माझी बायको आल्याशिवाय जेवतच नाही. प्रेज द लॉर्ड. आता माझी पोरं पण मला चांगली वाढायला शिकल्यात. हालेलुया. पुरुषांना भरपूर लागतो, आहे की नाही? त्यांना जेवायला द्या. काल पाऊल दिनाकर म्हटले, त्या सभेला मी गेलो होतो. सकाळी 9 ते 3 सभा होती त्यांची. 200-250-300 पालक साहेब आले होते. त्या सभेमध्ये म्हटले, व्हॉट आय एम, मी जो आहे. मला वाटलं आता प्रभूमुळे आहे. तो म्हटले मी माझ्या बायकोमुळे हे वाढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या बायकोची पण कधीतरी स्तुती केली पाहिजे. होय, आतमध्ये जो आहे तो देवामुळे आहे, पण बाहेर जे वजन वाढलेलं आहे ते बायकोमुळे आहे. बायकांसाठी टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. लोंढे साहेब, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरा बघा 2 मिनिटं आपापल्या बायकांकडे. प्रेज द लॉर्ड. ही तुमची वजनं वाढल्यात ना, या बिचाऱ्या कष्ट करतात. आहे का नाही? आणि आता बाकीचे असं झाले असतील त्याला मला काही जबाबदार धरू नका. प्रेज द लॉर्ड. तुमचा बांधाच तसा असेल. काही म्हणाले त्याला किती गाठलं, याच्या अंगाला लागतच नाही पास्टर, मी काय करू? सोन्याचा घास घातला तरी हे शेंग सारखाच आहे. हालेलुया. त्याला जबाबदार काही मी नाही. आमच्या बहिणी जबाबदार नाहीत. तुम्ही खावा ना, वेळेत खावा, वेळेत झोपा, ऐक नाही? आणि चांगलं आणून द्या ना. त्यांच्याकडे पैसा द्या बाजार करायला. सगळंच खिशात ठेवू नका. आज शुक्रवार आहे, किती पाहिजे तुला? हे घे 200 रुपये. 200चं काय येतात? वांगी. तिला द्या बाजारला 1000 रुपये. प्रेज द लॉर्ड.
आणि तुम्ही पण सगळ्या हजारचं भाजीपाला आणू नका, त्यातलं थोडं थोडं ठेवा. ह्यांना सांगू नका, माहेर द्यायला नव्हे, कधीतरी संकट येतात त्यासाठी ठेवा. प्रेज द लॉर्ड. संसार कसा करायचा कधी तर माझ्याकडनं शिका. प्रेज द लॉर्ड. सगळंच मी असं केलेलं नाही खाऊन. मी पण माझी बायको पण. पाऊल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, माझं अनुकरण करा. हा, जे लग्न होऊन जाणार आहे त्यांनी जाताना माझ्याकडून काउन्सिलिंग करून घेऊन जा. हालेलुया. संसार करायला मी पण शिकलो. अगोदर मला काही येत नव्हतं, आता मी चांगला संसार करतो. प्रेज द लॉर्ड. ऐका नाही, माझ्याच बायको बरोबर. प्रेज द लॉर्ड. एकच संसार आहे माझा. हालेलुया. आणि कुणाचं मी घर चालवत नाही. काय रागानं असं बघायला तिकडं, हे पण एकच घर चालवतायत. हा, एकच घर चालवा. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं घर प्रभूचं चालवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगले लोक आहेत आमचे, जास्त बोलत नाही, पण कधी कधी मला बोलावं लागतं, सैतानानं फसवू नये. प्रेज द लॉर्ड. नाही 500 ह्याच्याकडे 1000 आणा कुणा आणि कुणाकडे तर घेऊन जाशी विषयला. प्रेज द लॉर्ड. सावध राहा. जर संकटात आनंदाचा अतिरेक व्हायचा असेल, जर तुमच्या दारिद्र्यामध्ये तुमची औदार्य संपत्ती वाढायचं असेल, तर परमेश्वराला प्रथम दान द्या. वेळेचं दान, भक्तीचं दान, तुमच्या कमाईचं दान परमेश्वराला द्या आणि म्हणा, प्रभू हे आशीर्वादित कर. नक्की परमेश्वराची कृपा उतरून येईल. देवाची कृपा उतरून यायला वेळ लागत नाही. देव फक्त तो वाट पाहत असतो. कोण योग्य पद्धतीनं दान देत आहे, कोण योग्य पद्धतीनं उपासना करताय. 200-300 पालक तिथं आले होते. जयसिंगपूरमध्ये एक सभा झाली, पास्टर्स आणि पाऊल दिनाकरन सोबती मामा, भरपूर पालक सब जमले होते. काही आंध्रा, गुजरात इकडून आलेले, मुंबईवरून आलेल्या पालक साहेबांची नावं घेतलीत. आणि महाराष्ट्रातून, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून फक्त पास्टर सर्वगोड्यांचं नाव घेतलं गेलं. पास्टर पाऊल दिनाकर म्हणले, एकदम स्पष्ट म्हणले, पास्टर सर्वगोडे, वी वेलकम यू. प्राइज द लॉर्ड. तुम्हाला आनंद वाटत नाही का? वाजवा की आणि एकदा. सगळे बावरले, मी पण बावरलो. बायबल घेऊन असं आणि वहीत लिहित बसलेलं मनुष्य उठलो धाडदेशी. प्रत्येक जण उठत होते. 8-10 पालक लोक जे विशिष्ट आले होते, विशेष, त्यांची नावं घेतली आणि त्यातून पास्टर सर्वगोडे, वी वेलकम यू म्हटले पास्टर पाऊल दिनाकर. माझ्यासाठी किती मोठी आनंदाची गोष्ट होती. प्राइज द लॉर्ड. धन्य झालो मी. एक देवाचा महान सेवक, 5-5, 6-6 लाख लोकांच्या समेत संदेश देणारा, त्यांनी मुखातून म्हटले, पास्टर सर्वगोडे. एकदम क्लिअर कट, स्पष्ट शब्दात मी देवाला धन्यवाद देतो. प्रियानो, देव आपल्याला जाणून आहे. जेव्हा मी त्यांच्याकडं पुन्हा गेलो, पहिल्यांदा एअरपोर्टला गेलो त्यांच्या स्वागतासाठी, माझ्यासाठी ती संधी होती. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या मुलाशी बोललो, त्यांच्या पत्नीला मी सलाम दिला. मला संधी, आनंद वाटला. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडं मी स्टेजवर गेल्यावर ते माझ्याकडे बघून मला म्हटले, थँक्स फॉर युअर कमिंग. तुम्ही आलात, मला आनंद वाटला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, देव तुमच्या समर्पणानं, तुमच्यावर देवाचं, तुमच्या देवावर किती प्रेम आहे यावर देव तो तर जाणतोच, पण सेवक पण तुम्हाला नावानिशी जाणतील. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मुलग्याबरोबर मी 5-10 मिनिटं पास्टर सॅम यांच्यावर एअरपोर्टवर बोलत थांबलो. माझी साक्षी मी त्यांना सांगितली. ही संधी होती माझ्यासाठी. प्रियानो, देव कृपा करणारा देव आहे. या मंडळीनं 2 गोष्टी केल्या. त्यांनी दान दिलं आणि त्यांनी स्वतःहून एक गोष्ट विनंती करून मागितली की पवित्र जनांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. आज तुम्हाला देवाची कृपा हवी असेल तर सेवा ही घरातून सुरू करा. वडीलधाऱ्यांची सेवा करा, परिवारातील व्यक्तीची सेवा करा, त्यांना वेळेत अन्न देणं, त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणं, हे देव पाहतो. देव मोठ्या मोठ्या गोष्टी पाहत नाही. देव तुमची सेवा पाहतो. देव तुमचं समर्पण पाहतो. मी माझ्या जीवनामध्ये 29 वर्ष रुग्णांची सेवा प्रामाणिक केली. मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. मी माझ्या सासू-सासऱ्यांची पण काळजी घेत आहे. मी मंडळीतील अनेक बहीण भावांची काळजी घेत आहे आणि तुमची सेवा करण्याची मला देवानं संधी दिली आहे. मी कधी कुणाकडे दुर्लक्ष केलं नाही.
आणि म्हणून परमेश्वर आज माझ्या संकटात देखील परमेश्वरानं मला आनंदी ठेवलेला आहे. माझ्या कर्जातून परमेश्वरानं मला बाहेर काढलेलं आहे. या सियोन मंडळातील प्रत्येक माझा बंधू माझा सख्या भावासारखा मला आहे. माझी प्रत्येक बहीण मला बहिणीसारखी आहे. मला जे आई वडील तुम्ही लाभलेले आहे ते माझ्यासाठी आई वडील आहात. प्रियानो, मला परमेश्वरानं तुमच्या मधील एक तुमचा पुत्र, तुमचा बंधू आणि सेवक करून ठेवलेला आहे. आणि सेवा आहे. काल एक बंधू बरोबर मी बोलत होतो. मला तो बंधू म्हणाला, पास्टर तुमची जी सेवा आहे ना ही फार चॅलेंजिंग, आव्हानात्मक आहे. पाळक होणं साधं सोपं नाही. मला तो बंधू म्हणाला. का रे म्हणलं असं म्हणतोस? नाही, आम्ही जेव्हा बोलतो याविषयी की पास्टर सर्व गोडे, आम्हाला जे तुम्ही पास्टर लाभलेला आहात, तुम्ही प्रत्येक कुटुंबाला प्रतिसाद देता, प्रत्येक कुटुंबाला मदत करता, प्रत्येक कुटुंबासाठी धावता, त्यांचे सॉल्व प्रॉब्लेम करता, कधी फोनवरून, कधी प्रत्यक्ष जाऊन, कधी वैयक्तिक काळजी घेऊन. माझ्या प्रियानो, मी काही कुठल्या राजाचा मुलगा नाही, पण येशू ख्रिस्त या राजाचा मुलगा आहे. मी प्रेज द लॉर्ड. मी कुठल्या श्रीमंत मनुष्याचा मुलगा नाही, पण जो ख्रिस्त माझा पुरवठा करणे इतका संपन्न आहे त्याचा मी पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला मी सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला कृपेत ठेवलेलं आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, कळवळा घातलेला आहे, देवाने तुमच्यात प्रेम ठेवलेलं आहे. जेव्हा लोक तुमची सहाय्य मागतात, सहाय्य करा, प्रार्थनेचं सहाय्य करा, त्यांना भेटण्याचं सहाय्य करा, मदतीचं सहाय्य करा. माझ्या प्रियानो, देव कृपा करतो. देव कृपा करतो. देवानं मासोदिनियावर कृपा केली, त्याने दानं दिलीच, पण सेवा त्यांनी पवित्र जनांची केली. काय झालं? आम्हास, ते मंडळीतले लोक काय म्हणतात? आम्हास अपेक्षा होती. नाही, हा पाऊल मंडळीला, करिंथराच्या मंडळीला, सॉरी क्षमा करा, तो काय म्हणतो? आम्हाला अपेक्षा होती तेवढेच नाही. कान पूर्णपणे वचनाकडे द्या. आम्हास अपेक्षा होती तेवढीच नाही, त्यांनी काय केलं? दान दिलं, बरोबर आहे, सेवा केली, बरोबर आहे, पण त्या अगोदर त्यांनी या मासोदिनीच्या मंडळातील प्रत्येक व्यक्तीनं, या मंडळीनं त्यांनी प्रथम काय केलं? प्रथम स्वतःला प्रभूच्या हाती दिलं. प्रेज द लॉर्ड. हॅलो मॅडम, पहिल्यांदा काय दिलं त्यांनी? हॅलो, इकडे लक्ष द्या मॅडम. काय दिलं त्यांनी? स्वतःला प्रभूच्या हाती दिलं. हा शब्द फार छोटा वाटतो आम्हाला. प्रथम आपणास प्रभूला दिले. हन्नाला मूल नव्हतं तेव्हा तिला वांस पण भेडसावत होतं. मूल नसल्याचं पण दुःख कमी होतं, परंतु सवत चिडवत होती, यामुळे ती दुःखी होती. एक दिवस मंदिरात गेली आणि रडली हन्ना, आणि परमेश्वर म्हणली, परमेश्वरा, जर तू वांझ स्त्रीला आनंदी मुलाची गृहिणी माता करणार आहेस तर माझी कुस वाहती कर. तिचं ते रडणं, तिचं ते आक्रोश परमेश्वरने ऐकला. मला पुत्र संतान दे. आणि तिथे देवाला तिने का अभिवचन दिलं, जर मला तू पुत्र संतान देशील तर तो तुला मी आमरण देईन. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला काय हवंय? स्वतःचं घर हवंय? देव बापाजवळ, येशू ख्रिस्ताजवळ मागा. लेकरं उच्च दर्जाचे शिक्षण घ्यायला पाहिजे, देवाजवळ मागा. कर्जातून मुक्त व्हायचं आहे, देवाजवळ मागा. देतो प्रभू येशू ख्रिस्त, पुष्कळ देतो. मी तरुण असताना मी फक्त एक नामदारी ख्रिस्ती म्हणून जीवन जगत होतो, पण जेव्हा देवाचं सत्य आणि वचन माझ्याकडे आलं, माझ्या प्रियाला मला अनुभव येऊ लागला की देव स्पर्श करतो, देव अभिषेक करतो, देव प्रार्थनेचं उत्तर देतो. छोट्या छोट्या साक्षी घडू लागल्या. मग मला माझे आत्मिक डोळे उघडले. मग माझं शरीर देवाला रिस्पॉन्स करू लागलं. मग मी गुडघावर येऊ लागलो. मग मी तास तासभर बायबल वाचू लागलो. 10-10, 15-15 अध्याय वाचू लागलो. मग मी तास तास गुडघ्यावर प्रार्थना करू लागलो. आणि मग मला समजून आलं, अरे येशूची कृपा आहे ना, मी कशाला भटकत जातोय. आणि मग मी वेळेला, प्रार्थनेला, प्रभूला, मंडळीला, वचनाला महत्व देत गेलो आणि देवाच्या कृपेत राहण्याचा निश्चय केला. प्रेज द लॉर्ड. आणि जसा जसा मी देवाच्या कृपेत वाढू लागलो तसं देवाची कृपा माझ्यावर अधिक होऊ लागली. हॅलो, आजही जो मी काय आहे तो येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहे. प्रेज द लॉर्ड.
म्हणून मी म्हणतो मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि मी वधस्तंभाला खेळलेला आहे. त्यानं माझ्याही संकटात माझ्या आनंदाचा अतिरेक केला आहे. त्यानं माझ्याही दारिद्र्यामध्ये मला कर्जमुक्त केलं आहे. आज परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्यावर कृपा केलेली आहे. इथं मंडळीतील तुमच्यावर देखील देवाने काही लोकांवर कृपा केलेली आहे. परंतु तेवढ्यात तुम्ही सॅटिस्फाय राहू नका, अजून मागा. येशू माझी लेकरं अजून टॉप पदाला जाऊ देत, माझं घर अजून वाढव, माझ्या घरामध्ये अजून आशीर्वाद दे, माझं धार्मिकतेचं जीवन अजून वाढव, मला अजून जास्त अध्याय वाचण्यास सहाय्य कर, मला अजून जास्त प्रार्थना करण्यास सहाय्य कर, मी गुडघ्यावर मला येण्यासाठी शक्ती दे. प्रभू येशू मला सहाय्य कर, अधिक वाढा त्याच्या कृपेमध्ये. जास्त कृपा जास्त आशीर्वाद. माझ्या प्रियानो, त्यांनी दान दिलं, त्यांनी सेवा केल्या आणि त्यांनी स्वतःला प्रभूच्या हवाली केलं. आज कदाचित तुम्हापैकी असं कोणी आहे काय आकुडून राहत आहे प्रभूपासून, कामासाठी प्रभू, संकटाच्या वेळेला फक्त प्रभू, संकटाच्या वेळेला फक्त मंडळी, संकटाच्या वेळेला फक्त पास्टर. नका असं करू. देव तुमचा आहे, मी पण तुमचा आहे, मंडळी तर तुमचीच आहे. प्रेज द लॉर्ड. पैशावर प्रेम करू नका, देवावर प्रेम करा. पैशाच्या मागं लागू नका, देवाच्या मागं लागा, पैसा तुमच्या मागं येईल. त्यांनी पाऊल काय म्हणतो, त्यांनी आपणास प्रभूला दिले. आणि आता वाचा मॅडम. आणि मग देवाच्या इच्छेप्रमाणे आपणास आम्हालाही दिले. यावरून आम्ही तिथाजवळ विनंती केली की आणि मग देवाचे सेवक त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले. आणि काय म्हणतो हा देवाचा सेवक पाऊल, तुम्हामध्ये कृपेच्या कार्याची पूर्णता व्हावी. पुढं तर विश्वास, भाषण, प्रेज द लॉर्ड. कृपेचं कार्य कसं आहे बघा. काळजी बरं काय का, देवाची कृपा आम्हाला काय करते. देवाची कृपा माझ्या प्रियानं मला तारण देते. इपिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8 वचन. पावलाचं इपिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8 वचन. कुणीतरी वाचा. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. आणि हे तुमच्यानी माझ्या हातून झालेलं नाही. तुमचं आणि माझं तारण म्हणजे मोक्ष प्राप्ती असं नाही, तर प्रेज द लॉर्ड. विश्वासार्ह बंधू आणि बहिणीनो, जर तुम्ही म्हणत असाल माझं तारण झालंय, तारण म्हणजे काय. तारण म्हणजे नवा जन्माचा अनुभव, पापक्षमेचा अनुभव, मुक्तीचा अनुभव. जेव्हा आमच्यातलं मरण निघून जातं तेव्हा आम्हाला तारण मिळतं. प्रेज द लॉर्ड. जा प्रभूला शरण, निघून जाईल मरण. प्रेज द लॉर्ड. देवाला शरण गेल्याशिवाय मरण निघून जात नाही आणि मरण निघून गेल्याशिवाय तारण होत नाही. प्रेज द लॉर्ड. तारण हा खरा चमत्कार आहे. ताप जाईल प्रार्थनेनं, पण पाप क्षमा होणं प्रार्थनेनं फार महत्वाचं आहे. म्हणून पाऊल इफिसच्या मंडळीला काय म्हणतो, तुमचं तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे देवाच्या हातून झालं आहे. आम्ही कर्म केल्यानं आमचं तारण झालेलं नाही. म्हणून आजच्या संदेशमध्ये पहिला मुद्दा हा फार महत्वाचा आहे. होय, मासुदेच्या मंडळीला संकटामध्ये आनंदाचा अतिरेक झाला. दारिद्र्य कर्जाच्या वेळेला त्यांना त्यांची औदार्य संपत्ती वाढली. कारण का, त्यांनी स्वतःहून शक्तीप्रमाणे शक्तीच्या पलीकडे देवाला दान दिलं. त्यांनी पवित्र जनांची सेवा केली. त्यांनी तिसरी गोष्ट काय केली, त्यांनी आपलं स्वतःचं जीवन प्रभूच्या हाती दिलं. आणि म्हणून देवाचे सेवक त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले आणि देवाने त्यांच्यावर काय केली, मासुदेच्या मंडळीवर कृपा केली. हॅलो, ही कृपा काय करते, फक्त संकट काढून आनंद देत नाही. ही कृपा फक्त कर्ज काढून आम्हाला श्रीमंत बनवत नाही. माझ्या विश्वासाने बहीण भावानो, आत्मिकरित्या देखील देवाची कृपा आम्हाला पहिलं काय करते, तर देवाची कृपा आमचं तारण करते. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल काय म्हणतो, तुमचं तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. हे तुमच्या हातून झालेले नाही.
तर हे देवाचं दान आहे. आज ज्याला वाटत आहे की प्रभू येशू तुझ्या कृपेनं माझं तारण कर, तर प्रिय बहीण भावानं तुम्ही त्याच्या कृपेत राहण्याचा निश्चय करा. त्याच्या कृपेनं तुमचं तारण व्हावं म्हणून प्रार्थना करा. तारण हा खरा चमत्कार आहे. आज जग तारणाच्या माग म्हणजे मोक्षमाप्तीच्या मागे लागलेलं आहे. परंतु बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 12 वचनात काय लिहिले बघा. प्रेषित 4:12 लवकर वाचा. प्रेषित 4:12 वाचा. पाठीमागून कोणतरी बहीण सुनीता वाच. प्रेषित 4:12 कुणाला मिळालं? लवकर वाचा. आणि तारण या जगातील दुसऱ्या कोणाकडून नाही तारण, कारण माझ्या बहीण भावानो जेणेकरून तुमचं आणि माझं तारण. हॅलो, तारण म्हणजे काय बिसे बंधू? मोक्ष प्राप्ती. हॅलो, तारण म्हणजे काय? साल्वेशन इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे. कारण तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही. कारण माझ्या बहीण भावानो जेणेकरून तुमचं आणि माझं तारण व्हावं असं दुसरं कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला ना, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेल्यांना शोधावयास आला. येशू ख्रिस्त तारावयास आला, मारावयास नाही. प्रेज द लॉर्ड. सैतान मारावयास आलेला आहे. आज जगातले लोक आम्हाला भीती घालतात आणि भीती मरणाकडे नेत आहे. काही लोक हात दाखवतात, काही लोक कपाळ दाखवतात, काही लोक आपल्या घरातलं सगळं दाखवतात आणि सगळे घेऊन जातात ते बंधू. तुमची संपत्ती दाखवू नका कुणाला, तुमचं पाप देवाला दाखवा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू इथं मी आहे, हे माझं पाप आहे प्रभू, माझा पाप मोल काढून धुवून मला शुद्ध कर. दाविदाच्या हातून पाप घडलं. युद्धाला जायच्या वेळेला कुठे गेला? गच्चीवर गेला आणि परस्त्री तिथं नाहती आली, त्यानं पाहिली. पाहण्यानं डोळ्यात काय गेलं? डोळ्यानं पाहण्यानं पाप गेलं आणि व्यभिचार झाला त्याच्या हातून. काळजीपूर्वक काय का शब्दात आहे, चर्चला जाय सोडून भटकत बसलाय तिकडं. मग सैतान काय करतो? गाठतो. जर अंग गरम वाटतंय, वाटतं आज राहू दे चर्चला, वाटतं गरम, अरे हित ये की होशील नरम. म्हणून मागच्या वेळेला सांगितलं, घराला दवाखाना बनवू नका, घराला आरोग्याचं घर बनवा. प्रेज द लॉर्ड. घराला कुरकुरीचं घर बनवू नका. कुरकुरीचं म्हणजे कुरकुऱ्यानं सारखं कुर 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 वय व तय व काय व भाई व. घरात तसं काय सारखं करायचं नाही, आनंद राहायचं. प्रेज द लॉर्ड. देवाची गाणी लावा सकाळ संध्याकाळ येशूची. प्रेज द लॉर्ड. भाकरी करता करता गीत गा. नवऱ्याला वाढता वाढता चमच्याचा कमी आवाज मुखानं स्तुती करा, त्याचं पण पोट भरेल तुमचं गीत ऐकून. प्रेज द लॉर्ड. तुमचं संगीत ऐकू नका त्याला. रडगाणं नको, प्रभूचं गाणं त्याला ऐकवा. प्रेज द लॉर्ड. एक भाकरी खाऊन बिचारा आनंदानं तृप्त होईल. प्रेज द लॉर्ड. कळतंय काय? काही घरामध्ये रोज तुंतुन वाजतो. तुंतुन वाजवणं बंद करा. प्रभूचं गीत गा. प्रेज द लॉर्ड. पटतंय, काही लोकांना चांगलं पटतंय, पण हुमरा ओलांडला का नाही? ती नशा कुठंपुरती असते? दारूच्या दुकानात, तिथंच घोटचार मारताय. आधी कडू वाटतंय, ते पाणी आणि घालतंय आणि पितंय. पास्टरांचं लय कडू, मी कडूच सांगतोय. कडूच औषध चांगलं बरं करतं. पोराला पण कसं करतो? नाक दाबून पी 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 थोबाड फोडतो. पी. तापानं फणफणा लागलंयस, बाप गेलाय माझ्यावर सोडून, नाक दाबतो. पूर्वी तर बायकाच्या म्हणजे धरून ते पोराला पाजायचं. मी पाजल्याशिवाय तुमचं सगळं जाणार नाही. ताप पाप. हॅलो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, एक देवदूत प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, हे घे आणि त्याला पाज. ते काय ते दिले बघा 7व्या अध्यायात का काहीतरी त्यानं पाठ. तर त्याच्या तोंडात ते कडू वाटले, पिताना कडू वाटलं, पण आत गेल्यावर नंतर सगळं बरं झालं. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन कधी कधी
तुम्हाला पास्टरांच्या बद्दल कडू वाटेल, परंतु वचन हे गोड आहे, मधापेक्षा गोड आहे, गोडच वचन आहे. पास्टरांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. माझ्या प्रियानो, जे इथं आपण ऐकतो, जर हितली नशा तुम्ही हितच सोडून जाल तर बाहेर सैतान करेल दशा. प्राइज द लॉर्ड. ही पवित्र आत्म्याची नशा आहे. प्राइज द लॉर्ड. उतरलीच नाही पाहिजे. प्राइज द लॉर्ड. जगात किती पिलं ना ते तासाने उतरते. हालेलुया. मी एकदा पिलोय ती उतरतच नाही माझी. प्राइज द लॉर्ड. पण त्यासाठी मी रोज प्रभूच्या पवित्र आत्म्यानं भरतो, रोज गुडघ्यावर येतो, रोज देवाचं वचन वाचतो, रोज हात उंचावून धन्यवाद देतो, रोज कबूल करतो की येशू तुझी कृपा माझ्यावर आहे म्हणून मी जिवंत आहे, तुझी दया माझ्यावर आहे म्हणून माझा परिवार आशीर्वादित आहे, तू मला ही सेवा काय दिली म्हणून मंडळी सुरक्षित ठेवलेली आहेस. पवित्र आत्म्याची नशा आहे, सामर्थ्याची नशा आहे. त्यानं मी भरलो, त्यानं सामर्थ्यानं, अभिषेकानं. म्हणून मी बाहेर गेलो ना, मला काही गोष्टी जड वाटतच नाहीत. प्राइज द लॉर्ड. सोप्या सोप्या वाटू लागतात. आज तुमच्या जीवनामध्ये सैतान हा दशा करणारा सैतान आहे. जगाच्या गोष्टीची नशा करू नका. पवित्र आत्म्यानं भरा, वचनानं भरा, प्रार्थनानं भरा. परमेश्वर तुमचं सहाय्य करेल. देव आपली कृपा पाठवून तुमच्या लेकरांचं हित करेल, तुमच्या कुटुंबाचं हित करेल. उद्योग आणि व्यवसाय वाढतील, तुमचं आयुष्य वाढेल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. जगाची नशा वाईट आहे हो. सैतान दुर्दशा करायला बसलेला आहे. सैतान निराश करतो, पण देव आनंदी करतो. मंडळीला परमेश्वर आशीर्वादित केलं. आणि म्हणून प्रियजनांनो, तारण बायबल सांगतं देवाच्या कृपेनं होतं. तारण कुणामुळे होतं? कृपा काय करते? कृपा तारण देते. आणि कृपा ही तारण कशामुळे मिळते? म्हणून बायबल काय सांगले? तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून तुमचं तारण व्हावं असं दुसरं नाम येशू शिवाय आकाशाखाली दिलेलं नाही. मग तुम्ही म्हणाले येशू ख्रिस्त त्याच्या कृपेने आमचं तारण करतो, दुसरं नाव नाही, हे असं का? पावलाचं रोमकरास पत्र 1 अध्याय 9 वचन काय सांगतं बघा. प्रेषित रोमकरास पत्र 1 अध्याय 9 वचन. एक मिनिट क्षमा करा. क्षमा करा. योहान कृषी वर्तमान पहिल्यांदा काढू आणि नंतर ते मी सांगतो ते वचन आपण नंतर बघूया. योहान कृषी वर्तमान याचा 1 अध्याय आणि 14 पासून वाचा. योहान 1:14 पासून. काळजीपूर्वक ऐका. शब्द देही झाला. हा. 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 प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, बायबल काय सांगतं की प्रियानो, तुम्ही मगाशी म्हटलं ना कृपा कृपा कृपा, कृपेनं तारण होतो. कृपा आम्हाला काय देते? पहिली गोष्ट आत्मिक फायदा काय? तारण होतं. आणि बायबल काय सांगतं? तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि दुसरं नाव येशू शिवाय तारणासाठी नाहीये. आणि येशू स्वतः म्हणाला, पहा मी पाप्यांना ताराव्यास हरवलेला शोधावं चालू. म्हणजे येशू हा तारणारा देव आहे. आणि तारण मिळतं म्हणजे काय होतं? तर मरण नाहीसं होतं. कारण आम्हासाठी पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. आणि देवाचं कृपादान आमच्यासाठी येशू ख्रिस्तामध्ये काय? सार्वकालिक जीवन आहे. देवाची कृपा आम्हाला काय देते? तारण देते. आणि मरण नाहीसं होते. मग येशूच का कृपा देतो? येशूच का तारण देतो? तर योहान काय म्हणाला? योहान म्हणाला की मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलं होतं. जुन्या काळात मोशेच्या द्वारे काय दिलं? सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. परमेश्वराने त्याला डोंगरावर बोलवलं,
10 आज्ञा दिल्या, हे नियमशास्त्र होतं, बरं आहे ना? परंतु येशू ख्रिस्ताच्याद्वारे कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आली. काळजीपूर्वक आहे का? आज जगामध्ये येशू आल्यामुळं या जगामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आलेल्या आहेत स्वर्गातून उतरून. पहिली की देवाची कृपा आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ग्रेस ऑफ द लॉर्ड. देवाची कृपा उतरून आली. जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा कृपा उतरून आली. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं ना, तो देवदूत आत तिचकडे जाऊन काय म्हणाला? देवदूताचा पहिला शब्द काय काय आहे? हे कृपा पावलेली स्त्री तू धन्य आहेस. काय म्हणाला देवदूत? हे कृपा पावलेले स्त्री तू धन्य. तू पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारील. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, देवाचं वचन काळजीपूर्वक ऐका. स्वर्गातून देवानं देवदूत पाठवून पहिली आनंदाची बातमी या जगाला काय दिली? की येशू हा कृपेनं तारण देणारा, येशू पापांची क्षमा करणारा देव आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानं या जगात काय आली? कृपा आलेली आहे. आणि म्हणून आज तुमचं आणि माझं त्याच्या कृपेनं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं आमचा धर्म बदलला नाही, येशू ख्रिस्तानं आमचं जीवन बदललं. येशू ख्रिस्तानं आमच्या जीवनातलं मरण काढून आम्हाला जीवन घातलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काही दिवसापूर्वी डॉक्टरांचे रिपोर्ट्स आले असतील, तू मरणार आहेस, हा आजार तुला मारणार आहे, हे संकट तुला मारणार आहे. सैतानानं आखलं होतं. हॅलो, काळजीपूर्वक आहे का? पण तुम्ही निश्चय केला, तुम्ही पश्चाताप केला आणि तुम्ही म्हणाला, प्रभू येशू मला मरू देऊ नकोस. येशू तुझ्या कृपेने मला वाचव, तुझ्या कृपेने मला बचाव कर. काळजीपूर्वक आहे का? हे दिवस विसरू नका. जेव्हा तुम्हाला वाचवणारा कोणी नव्हतं, जेव्हा कोणते उपचार वाचवणार नव्हते, तेव्हा तुम्ही अश्रू गाळले, तेव्हा तुम्ही येशूचा धावा केला, प्रार्थना केल्या, मंडळीने केली असेल, आई वडिलांनी, मुलांनी, आम्ही. आणि देवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी जिवंत आहे. ही येशूची कृपा आहे. येशूच्या कृपेनं आम्हाला काय झालं? मरण निघून गेलं आणि तारण झालेलं आहे. तारण म्हणजे फक्त प्रभोजनात भाग घेण्याचा अधिकार, मंडळीचं सभासदत्व, एवढ्या पुरतेसाठी तारण नाही प्रियानो. तारण हा एक जीवनाचा चमत्कारिक अनुभव आहे प्रियानो. तिताच्या पत्रात तर लिहिलेलं आहे, माझ्या प्रियानो, तारण झाल्याशिवाय तारण आम्हाला कुठे घेऊन जातं? स्वर्गामध्ये घेऊन जातं. आणि म्हणून त्या देवदूताचा निरोप दिला काय होता? हे कृपा पावलेली स्त्री. तिच्यावर काय आली? देवाची कृपा आली. ती म्हणाली, पुरुष मला ठाऊक नाही, पवित्र आत्मा तुझवर येईल, याच करता जो जन्मेल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. जेव्हा तुम्ही देवाचं शब्द, देवाचं वचन स्वीकारता, बायबल काय लिहिलंय? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जेव्हा तुम्ही मंडळीत वचन ऐकता, जेव्हा देवाचा संदेश ऐकता आणि स्वीकारता, तेव्हा तो शब्द तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त बनून जीवन देण्यामध्ये, आरोग्य देण्यासाठी, तुम्हाला तारण देण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी ते वचन, तो संदेश तुमच्या परिवारात तो निवास करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण म्हणतो बघा, मला चर्चला यायला लागल्यापासून, मला प्रार्थना करायला लागल्यापासून, मला बायबल वाचल्यापासून, मला देवाचं त्या मीटिंगला गेल्यापासून मला बरं वाटायला लागलेलं आहे. काहीतरी बदल होत आहे माझ्यामध्ये. कोण बदल करतो? कोणी मनुष्य नाही. हॅलो, ती कृपा आहे, जी कृपा मरियेच्या घरात उतरून आली, मरियेवर उतरून आली. आणि तिनं काय म्हटली? हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे हो. हॅलो माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज तुम्हाला कोणती कृपा हवी आहे? तारणासाठी कृपा हवी आहे, समृद्ध श्रीमंत व्हायचे कृपा हवी आहे, तुम्हाला नवीन जीवनाचा अनुभव हवा आहे, स्वर्गामध्ये जाण्यासाठी कृपा हवी आहे, तुम्हाला या जगामध्ये भरभराट होण्यासाठी कृपा हवी आहे. प्रार्थना करा की परमेश्वरा माझ्यावर कृपा कर, माझं तारण कर. प्रभू तुझ्या कृपेनं मला समृद्ध कर. प्रभू तुझ्या कृपेनं मला सार्वकालिक जीवनात जाऊ दे. जेव्हा आपला या भूतलावरला प्रवास संपेल तेव्हा कृपेत राहा, कृपेत राहा. माझ्या प्रियानो, येशू कृपेनं तारण करतो. रस्त्यावरून पुष्कळ गर्दी येशूच्या मागून जात होती. आज अनेक जग येशूच्या मागून जात आहे. परंतु येशू ख्रिस्ताने त्या झाडाकडे वळून बघितलं. कोणीतरी असा मनुष्य की ज्याला कुणालाच ठाऊक नव्हतं तो कोण थांबलेला आहे, पण येशूने त्याला ओळखलं. जक्कया तोरा करून खाली. त्याच्यासाठी ती भविष्यवाणी होती.
आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, या ठिकाणातून खाली ये, स्वतःला नम्र कर, लीन कर. जे कया खाली आला, नम्र झाला, काय म्हणला प्रभू, मी तुझ्या घरी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. तू म्हणाला का, नको नको प्रभू, मी पापी आहे, मी जकातदार आहे, माझ्या घरातलं सगळं तुला दिसल. हॅलो, आज तुम्ही येशू ख्रिस्ताला कुठे अडवलेला आहे? या जगानं धर्मामध्ये, जातीमध्ये, अनेक गोष्टीमध्ये देवाला अडवलेला आहे. परंतु आज तुम्ही धन्य आहात की जो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, जो कोणी दार उघडतो त्याच्याकडे मी आत जातो, मी त्याच्यावर जेवेन, तो जेवेन. प्रिय येशू ख्रिस्त जे त्याचा धावा करतात त्यांच्यासाठी तो धावतो, जे त्याचा ऐकून पश्चाताप करतात त्यांना तो तारण देतो. जे कया आनंद झाला, जे कया अगोदर घरात गेला आणि जे कयाने येशूचं स्वागत केलं. घरात किती धन होतं, घरामध्ये किती मान सन्मान लोकांकडून होता, नाही नाही नाही. जे कयाला तो आवाज, आज मी तुझ्या घरी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. याशिवाय मोठी बातमी कोणतीच नव्हती जगयासाठी. जेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणेल, आज मला तुझ्या जीवनात यायचं आहे, आज मला तुझ्या कुटुंबात यायचं आहे, आज मला तुझ्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट आणायची आहे, काय ती आनंदाची गोष्ट नाही आहे काय? 1997 ला माझ्यासाठी पैसा महत्वाचा होता, नोकरी महत्वाची होती, श्रीमंती महत्वाची होती. परंतु मी अनुभवलं प्रियानो, अनेक दगदग सोसून, अनेक संकट सोसून माझं शिक्षण मी पूर्ण केलं होतं. परदेशात जाण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, 12-12 तास ड्युट्या केल्या, सगळं केलं, प्रयत्न केला, परंतु यश नव्हतं. 1998 ला कोल्हापूरच्या गांधी मैदानावर डॉक्टर DJ दिनाकर यांच्या वडिलांची मीटिंग चालू होती. तिथे मी पश्चाताप केला आणि प्रार्थना केली की प्रभू येशू, मी एकटा आहे, मला सोडू नको, मला प्रभू क्षमा कर, मला जिवंत उभा कर. मी रडलो, पश्चाताप केला आणि माझ्याकडे त्या ठिकाणी एक वचन आलं. DJ दिनाकरन त्या ठिकाणी म्हणत होते, इथं काही लोक रडत आहेत आणि प्रभू त्यांची घरं बसवण्यासाठी आज अभिवचन देत आहे. देव त्यांना आशीर्वादित करेल. तरुणांनो, रडू नका, परमेश्वर तुमचं घर बसवेल. प्रियानो, मी देवाला शरण गेलो, मी प्रभू येशूचं वचन वाचू लागलो, प्रार्थना करू लागलो, देवाच्या विश्वासणाऱ्याबरोबर राहू लागलो, अधिक बायबल वाचून, अधिक प्रार्थना, शब्दात पाहणं, आणि देवबापानं मला नोकरी दिली, पत्नी दिली. आज जेव्हा माझं मुलं दिली, मंडळी दिली, सेवकाई दिली. काही वर्षापूर्वीच मला एक व्हिडिओ कुणीतरी पाठवला. त्या बंधूनं त्यामध्ये पाठवलं होतं की ते वचन ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला तो कॅमेरा माझ्याकडे आला होता. आजही ते माझ्याकडे आहे. ते रडतेली माझे अश्रू, तो माझा पश्चाताप, ती माझी प्रार्थना आणि देवाच्या सेवकाचे ते वचन माझ्याकडे आलं. आणि देवानं माझी प्रार्थना, माझे अश्रू बघून त्याच दिवशी माझ्या जीवनामध्ये येशूचं वचन म्हणजे येशू आला. आणि आज जेव्हा मी 29 वर्ष मागे वळून पाहतो तेव्हा मला माहीत झालं की येशूनं माझ्या जीवनातलं मरण काढून टाकलं, तारण मला दिलं आणि आज मी आशीर्वादित आहे. माझ्या विश्वासाच्या बहीण भावांनो, काळजी करू नका. देवाचं वचन येतं तेव्हा तो शब्द येतो. बायबल सांगतं शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, तेव्हा आम्ही त्याचं गौरव पाहतो. येशू हा देवाचा शब्द आहे, वचन संदेश देवाचा शब्द आहे. हे माणसाचं वचन म्हणून स्वीकारू नका. येशू ख्रिस्ताला रडा, प्रार्थना करा, येशू हे वचन तुझा आहे प्रभू, माझ्या जीवनात वस्ती कर प्रभू. होय, दावीद युद्धाला जायचा सोडून गच्चीवर गेला, डोळ्यातून पाप त्याच्या शरीरात प्रवेश केलं, माणसं पाठवून त्यानं ती स्त्री आणली, व्यभिचार झाला. पण त्याच्यानंतर दावीदानं स्तोत्र 95:51 मध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या पापांची मला क्षमा कर, यजोबानं माझा पाप धुवून काढ, म्हणजे मी काय होईन, शुद्ध होईन. दावीदानं पश्चाताप केलं. काही लोक पश्चाताप करत नाहीत, देवाला दुःख देतात, सेवकांना दुःख देतात, नवऱ्याला दुःख द्यायचं, बायकोला दुःख द्यायचं, वडीलधाऱ्यांना, आणि त्यामुळे त्यांच्यात पाप ते तसंच राहतं. पश्चाताप करा, क्षमा मागा देवाजवळ, तेव्हा तुम्हाला मिळालेलं तारण सैतान हिरावून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, येशूची कृपा आम्हाला काय देते? तारण देते. येशूची कृपा आम्हाला मरणापासून वाचवते. होय, मोशे हा बाळ
त्यावेळेला 1.5 वर्षाची मुलं ती मारून टाकत होती, परंतु ज्या दाई होत्या डिलिव्हरी करणाऱ्या, त्यांच्यावर देवानं दया केली, त्यांची मनं अशी अंतःकरण प्रीतीनं भरली, हॅलो, की त्यांनी इब्री लोकांच्या बायकांची मुलं वाचवायला चालू केली. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा कशी उतरून येते बघा. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. शेवटची 5 मिनिटं, की जेव्हा सैतान तुमच्यावर आघात करायचा प्रयत्न करतो, सैतान जेव्हा तुम्हाला आणि मला हल्ला करून मारायचा प्रयत्न करतो, तेव्हा देव आमच्यासाठी 100% वाचवण्यासाठी परिस्थिती तयार करत असतो. देव आमच्यासाठी देवदूत पाठवत असतो. त्यावेळेला इब्री बायकांची मुलं मारली जात होती, राजाचा हुकूम होता, परंतु परमेश्वरानं अशी दया केली की त्या सुईणी होत्या, त्यांचं देवाचं ते भय धरू लागल्या. देवाची कृपा उतरून आली आणि त्यांनी मुलं वाचवली. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यातून मोशेचा जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून मोशे हा इस्रायल लोकांना बाहेर काढणारा असा संदेष्टा बनला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताची देखील कृपा, पावलाचं करिंथकरास 2 पत्र 8 अध्याय 9, देवाची कृपा आम्हाला अजून काय देते. पावलाचं करिंथकरास 2 पत्र 8 अध्याय आणि 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची तुम्हाला कृपा ठाऊक आहे, तो धनवान असताना तुमच्यानी माझ्यासाठी येशू काय झाला, दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्यानं तुम्ही आणि मी धनवान व्हावं. प्रेज द लॉर्ड. पहा, येशूची कृपा काय करते, तारण तर देतेस, आम्हाला श्रीमंत धनवान करते. तो त्याची कृपा काय करते, आम्हाला धनवान करते, श्रीमंत करते, पैशा अडक्याच्या समस्यातून, आर्थिक समस्यातून वाचवते. परंतु ती कृपा आमच्यावर व्हावी यासाठी आम्ही कृपेत राहिलं पाहिजे. लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे. लूक 2:52 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. लूक 2:52, लूक कृष्णवर्तमान 2 अध्याय 52 वचनात काय लिहिले पहा. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या, प्रेज द लॉर्ड. हॅलो, येशू ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र असताना कुणाच्या कृपेत वाढला, देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला. हॅलो, तुम्ही तुमच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. मनी पॉवर, मसल पॉवर, मॅन पॉवर, नो पॉवर, ओनली जीसस पॉवर. हालेलुया. जीसस पॉवर. माझ्या प्रियानो, म्हणून ते गीत आपण गातो बघा. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभू मी तुझला नमन करीतो, प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभू मी तुझला नमन करीतो, प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनाजवळ जेव्हा आम्ही येतो, आमच्या समस्या, अडचणी, सुख दुःख, निराशा, आमच्या सर्व गरजा, कारण तो कृपेचा देव सिंहासरूढ देव आहे. बायबल सांगतो त्याची कृपा रोज नवी होते. विलाप गीताचं पुस्तक 3 अध्याय 22-23 मध्ये, माझ्या प्रियानो, विलाप गीत 3 अध्याय 22 आणि 23 वचन काय सांगतं बघा. लवकर वाचा. विलाप गीत 3 अध्याय. आता कुठं आहे ते शोधायला पाहिजे. आम्ही भस्म झालो नाही तुमच्या आणि माझ्या वागण्यानं, हट्टीपणामुळे, आळसामुळे आम्ही भस्म झालो नाही. अजून देवानं तुम्हाला आणि मला भस्म केलेलं नाही. ही देवाची दया म्हणजेच कृपा होय. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुमच्या आणि माझ्या स्वभावामुळे, कदाचित तुमच्या आणि माझ्या हट्टीपणामुळे, कदाचित तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे आपण नाश झाला असतो. हॅलो, वचन काय सांगतं, आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची दया होय. प्रियजनांनो, या शेवटच्या दिवसामध्ये आज अनेक राष्ट्र भस्म होत आहेत, अनेक राष्ट्र क्षेपणास्त्रामध्ये नाश होत आहेत का नाही. आज आपण भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आणि सुस्थितीत आहोत. ही देवाची दया नाही का. आज पहा, एका शाळेमधली कितीतरी 100-150 मुलं
एका त्या हल्ल्यानं मरण पावली प्रियानो. काय त्या आई वडिलांची अवस्था झाली असेल. आज आम्हाला गॅस नाही म्हणून आमचा सगळं अवघड झालंय. प्रेज द लॉर्ड. फक्त गॅस नाही आणि तिथं गॅसनं भरलेलं सगळं उडवा लागल्यात. प्रेज द लॉर्ड. आज आपण किती देवाच्या कृपेत आहोत लक्षात घ्या. प्रार्थना करा. आजची सभा तिथं व्हावी म्हणून प्रार्थना करा आणि हे सगळं युद्ध शांतीने मिटावी म्हणून प्रार्थना करा. विलापगीत मग काय म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची कृपा होय, दया होय. प्रियजनांनो, कारण पुढे वाच वाच वाच. कारण त्याच्या करुणेला काय होत नाही, खंड पडत नाही. त्याची दया खंड होत नाही. वाचा पुढे आणि त्याची काही वचनं. ती रोज सकाळी नवी होते. काय होते, नवी होते. वाच 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 पुढचं वाच. परमेश्वर माझ्या वचनाचा प्याला. हा 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 हा. जे परमेश्वराची आशा धरून राहतात, हा, आणि जो जीव त्याला शरण जातो त्यास प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आम्ही कुणाची आशा धरून आहे, मनुष्याची नाही प्रियानो. आपण परमेश्वराची आशा धरून राहणं फार महत्वाचं आहे. जो जीव त्याला शरण जातो त्यांना परमेश्वर प्रसन्न होतो. आजचा संदेश आम्हाकडे आलेला आहे की देवाची कृपा, येशू ख्रिस्त ही देवाची कृपा आहे. काळजी बरं काही ग. येशू ख्रिस्त म्हणा, येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त ही देवाची कृपा आहे. प्रभू येशूची कृपा आम्हाला तारण देते. प्रभू येशूची कृपा आमच्यातून मरण नाहीस करते. प्रभू येशूची कृपा आम्हाला संकटातून काढून आनंद देते. येशूची कृपा आमचं दारिद्र्य काढून आमची औदार्य संपत्ती विपुल वाढवते. देवाची कृपा आम्हाला समृद्ध करते. देवाची कृपा आम्हाला सार्वकालिक जीवनात नेते. होय प्रियानो, ही गोष्ट आज फार महत्वाचा आहे. हा संदेश ज्या परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगासाठी कृपा घेऊन पाठवलेला आहे. येशू काय घेऊन आला, कृपा आणि सत्य घेऊन आला. मोशेच्या द्वारे जुन्या करारात नियमशास्त्र दिलं, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा व सत्य हे प्रगट झालेले आहे. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, युगारंभापूर्वी फक्त नव्या करारात नाही, येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात कृपा येणार. हे उत्पत्तीपासून ही देवाची कृपा सुरू झालेली आहे आणि आज ही ती कृपा आहे. परंतु जसा येशू देवाचा पुत्र असताना देखील तो देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. आज आम्ही हा संदेश ऐकून सोडून न देता आम्ही देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत, मंडळीच्या कृपेत, वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या कृपेत वाढूया. मासोदनेची मंडळी कशामध्ये आशीर्वादित झाली? त्यांनी संकटामध्ये देवाला दान दिलं. त्यांनी सेवक पवित्र जनांची सेवा करण्याचा विनंती करून ही सेवा पत्करून घेतली. त्यांनी स्वतःला परमेश्वराच्या हाती समर्पण केलं. म्हणून मासुदेच्या मंडळीवर देवाची काय झाली? कृपा झाली. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त स्वतः देवाच्या कृपेत वाढला. आजपासून तुम्ही निश्चय करा की मी देवाच्या कृपेत वाढेन, मी मंडळीमध्ये वाढेन, मी देवाच्या वचनात वाढेन, मी विश्वासात वाढेन. तेव्हा तुमची देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर होते. आणि मग ती कृपा तुम्हाला तारण देते, ती कृपा तुम्हाला श्रीमंत करते, ती कृपा तुम्हाला जिवंत ठेवते, ती कृपा तुम्हाला सामर्थ्य देते. स्टेफन सारखा मनुष्य तरुण असताना तो देवाच्या कृपेत वाढला. स्टेफन कृपा आणि सामर्थ्य यानं बलवान झाला असं म्हटलेलं आहे. स्टीफन ज्याला दगडमार झाला तो देखील देवाच्या कृपेत वाढला. सामर्थ्यानं देवाच्या कृपेत तो वाढला. प्रभू येशूच्या कृपेत अनेक लोक वाढले, मंडळ्या वाढल्यास व्यक्तिगत लोक वाढलेत. आज देखील आम्हाला जगभर पाहायला मिळतं अनेक सेवक देवाच्या कृपेत वाढत आहेत. तुम्हाला आणि मला देखील देवाच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रियानो, आज गरज आहे. देवाची कृपा आहे म्हणून आम्ही भस्म झालेलो नाही. देवाची कृपा रोज आमच्यासाठी आहे प्रियानो. म्हणून या कृपेत वाढा. देवबाप करो या कृपेमध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, तुम्हाला आणि तुमच्या हातच्या कामाला
तुम्हाला आणि तुमच्या उद्योग नोकरीला परमेश्वर त्या कृपेमध्ये वाढवू दे. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया. डोळे बंद ठेवा. आज तो परमेश्वर प्रवेशीच्याद्वारे तुम्हाकडे पाहत आहे. तो तुमच्या जवळ आहे. त्याची कृपा आजही तुमच्यावर उतरून येण्यास तयार आहे. तो कृपेचा देव आहे. तो दयाळू देव आहे. त्याची कृपा रोज आहे, आजही आहे. त्याची कृपा तुमच्यावर उतरून येण्यास तयार आहे. पश्चाताप करा, क्षमा मागा, सहाय्य मागा. ईश्वर म्हणा, येशू आज तुझ्या कृपेनं माझं तारण कर. येशू तुझ्या कृपेनं मला नव्या जीवनाचा अनुभव येऊ दे. प्रभू तुझ्या कृपेनं मला आरोग्य दे. प्रभू श्रीमंत कर. प्रभू समृद्ध कर. येशू माझी संकट काढून टाक. स्वतःचे हात उंच करा, हात वरती करा. आज स्वतःचं समर्पण करा. ती कृपा आजही तुमच्यावर उतरून येण्यास तयार आहे. जेव्हा पवित्र वचन येतं तेव्हा पवित्र आत्मा उतरून येतो. तेव्हा सामर्थ्य येतं, अभिषेक उतरून येतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून येतो, सामर्थ्य उतरून येतं. परमेश्वराची कृपा तुम्हाला आजही तुमचं जीवन बदलण्यास, तुमच्या भरभराट देण्यास, तुम्हाला सहाय्य करण्यास ही कृपा आज इथं आहे. त्या कृपेचा अनादर करू नका. त्या कृपेचा स्वीकार करा. स्वीकार करा. येशू ख्रिस्ताचा वचनाचा स्वीकार करा. शब्द देही झाला. आज हे वचन तुमच्यामध्ये कृपा घेऊन आलेलं आहे. या कृपेचा स्वीकार करा. येशू जवळ तोंड उघडून प्रार्थना करा. येशू माझ्यावर कृपा कर. कृपा मागा, कृपा मागा. तो कृपेचा देव आहे. तो कृपेचा देव आहे. होय प्रियानो, तो कृपेचा देव आहे. त्याची कृपा रोज रोज आहे प्रियानो. त्याच्या कृपेमध्ये जीवन आहे प्रियानो. त्याच्या कृपेमध्ये भरभराट आहे प्रियानो. त्याच्या कृपेमध्ये यश आहे प्रियानो. आपण भस्म झालो नाही, ही देवाची कृपा आहे. त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. म्हणून पावलानं बरेचदा प्रार्थना करून तो प्रभूला म्हणतो, हा काटा माझ्यापासून दूर कर. कदाचित अनेक काही गोष्टी तुमच्या जीवनात असतील. एखादी भीती असेल, एखादा आजारपणाची भीती, मरणाची भीती. आज येशू म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुला म्हणत आहे, माझ्या बहिणी भिवू नकोस. हा आजार मरणासाठी नाही. बंधू, आज प्रभू येशू तुला म्हणत आहे, ही भीती मरणासाठी नाही, परंतु आज पश्चाताप कर. दाविदानं पश्चाताप केला, देवानं त्याला क्षमा केली. पश्चाताप करा, पश्चाताप करा, सहाय्य मागा. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभू मी तुझला मन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो, प्रभू मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. आराधना, आराधना. अतिश्रेष्ठ आशा तवर आणि आम्हास सोडविले. परम पित्याशी जोडून नाते नवजीवन दिले. सर्वांनी गा. अतिश्रेष्ठ आशा तवर ताने आम्हास सोडविले. परम पित्याशी जोडून नाते नवजीवन दिले. आराधना, आराधना. रचलेस तो
मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी रचलेस तो. मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी पूर्ण मनाने करणाने पूर्ण बुद्धीने पूर्ण शक्तीने आराधितो तुला. आराधना 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 आराधना. तो परमेश्वर आहे, तो येशू ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो कृपाळू आहे, दयाळू आहे, तो क्षमाशील आहे, त्याचं वचन सत्य आहे, त्याचं वचन पवित्र आहे. आज येशू ख्रिस्ताची कृपा या मंडळीवर आणि हा संदेश ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांवर उतरून आलेली आहे. तुम्ही भस्म झाला नाही, देवाची कृपा होय. त्याच्या कृपेनं आज येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे, विसरू नका. त्याच्या कृपेनं तुम्हाला पाप क्षमेचा अनुभव आलेला आहे, विसरू नका. त्याच्या कृपेनं तुम्ही समृद्ध झालेला आहात, संकटातून तुम्ही सुटलेला आहात, गरिबीतून दारिद्र्यातून येशूच्या कृपेनं तुम्हाला बाहेर काढलेला आहे. तुमची संपत्ती आणि तुम्ही समृद्ध झालेला आहात. हे येशूची कृपा आहे. मासुदिनेच्या मंडळीनं जो निर्णय घेतला तो आज सियोन मंडळी हो, हा संदेश ऐकणाऱ्या तुम्ही हो, हा निर्णय घ्या. स्वतःच्या शक्तीप्रमाणे शक्ती पलीकडे स्वतःला प्रभूच्या हाती द्या. आपलं दान दशमांश देवाला अर्पणे परमेश्वराला द्या. पवित्र जनांची सेवा करण्यासाठी, गरीब आजारी अनाथ पोरके विधवा यांची सेवा करण्यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करा. परमेश्वर तुमच्या आनंदाचा, संकटात देखील तुमच्या आनंदाचा अतिरेक करेल. येशू ख्रिस्त या दारिद्र्यातून, गरिबीतून, कर्जातून आज येशू त्याच्या नावात तुम्हाला बाहेर काढत आहे आणि काढीलही. स्वतः तो देवाचा पुत्र असताना देवाच्या कृपेत आणि मनुष्याच्या कृपेत तो वाढत गेलेला, ज्ञानाने आणि शरीराने वाढला. आज निश्चय करा की मी येशूच्या कृपेत मंडळीमध्ये देवाच्या वचनानं ज्ञानानं वाढेल. संकट येतील. मोशे लहान बालक असताना त्याला मारण्याचं संकट फारून आणलं होतं, परंतु परमेश्वरानं कृपा केली. त्या सुईणीचं अंतकरण तयार केलं. आज या जगामध्ये अनेक प्रकारचे विध्वंसक गोष्टी घडत आहेत, परंतु आज आम्ही देवाच्या कृपेमध्ये सुरक्षित आहोत. तुमच्या शक्तीने नाही, तुमच्या पैशाने नाही, तुमच्या ज्ञानाने नाही, ही येशूची कृपा आहे, विसरू नका. मंडळी हो, आम्ही भस्म झालो नाही, परमेश्वराची कृपा होय. आम्हाला मंडळीत परमेश्वर ठेवलेलं आहे, देवाची कृपा होय. शास्त्र सांगतं पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवाची कृपा आम्हाला सार्वकालिक जीवन देते. होय आज तो आशीषचा देव, होय आज तो कृपेचा देव तुम्हाबरोबर राहो. तो येशू ख्रिस्त कृपा तुम्हावर करो. तुमच्या उद्योगाला, तुमच्या नोकरीला यश देव. तो कृपेचा ख्रिस्त तुम्हावर भरपूर आशीर्वादाची वृष्टी करो. तुमची कोटार समृद्ध हो. तुमची लेकरं उच्च पदाला तो स्थापन करो. तो येशू ख्रिस्त आपल्या कृपेनं तुम्हावर प्रसाद करो, तुमचं सहाय्य करो. स्वर्गीय देवा, येशूच्या नावामध्ये मी आभार मानितो. हाचा मानना तू आम्हाला कळवलेला आहेस. राजे येशू होय, आज तू आम्हावर नवी कृपा केली, स्तुती करतो. या कृपेनं आज आम्हाला तू धनवान केलं, धन्यवाद देतो. आमची परिस्थिती आज येशू तुझ्या कृपेनं बदललेली आहे, मी स्तुती करतो.
आज येशू तुझ्या नावामध्ये प्रत्येक घरामध्ये मी आरोग्य जाहीर करत आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये येशू मी आशीर्वाद जाहीर करत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू प्राप्त झालेलं तारण टिकून राहू दे माझ्या देवा. प्रत्येकाचं आयुष्य कृपेने वाढावं माझ्या प्रभू येशू. प्रभू येशू मी प्रार्थना करतो ही मंडळी तुझ्या कृपेत वाढवू दे. सर्व बाबतीमध्ये येशू मंडळीचं हित होऊ दे प्रभू. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर परमेश्वर कृपा कर. या दिवसामध्ये सुरक्षित आणि सुस्थितीत ठेव दे बापा. आम्हाला तुझ्या कृपेत टिकून राहण्यास सहाय्य कर. सर्व आदर, सर्व महिमा, गौरव आणि सन्मान तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नामात केली म्हणा पिता. आमेन, आमेन, आमेन. देवबाप त्याची कृपा तुम्हावर, तुमच्या परिवारावर, उद्योगधंद्यावर, लेकरावर करो. देवबाप तुम्हा सगळ्यांना कृपेत राहण्यास सहाय्य करो, तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.